भगवंताची पावन कथा आपण पाहत आहोत। भगवंताची लीला तर सुंदर आहेच, पण भगवंता इतकी भक्ताची लीला सुद्धा सुंदर आहे। हनुमंत हे भक्त आहेत, त्यांच्या लीलेला प्रारंभ झाला आणि महर्षी वाल्मिकींनी त्या कांडाचं नाव ठेवलं सुंदरकांड। रामायणामध्ये किष्किंध कांडापर्यंत वालीवधाचा उल्लेख येतो आणि जेव्हा हनुमंताच्या कार्याला प्रारंभ होतो तेव्हा त्याचं नामकरण सुंदरकांड असं केलेलं आहे। मग युद्धकांड आहे, पण सुंदरकांडामध्ये हनुमंत मुख्य नायक आहेत। संपूर्ण रामायणामध्ये हनुमंत जर वधा केला तर रामायणातली मजाच निघून जाईल। महाभारतातनं कृष्ण वधा केला तर महाभारताची मजा निघून जाईल। आणि गंमत अशी आहे की महाभारतात कृष्ण कोणीच नाही आहे, तो राजा नाही आहे, कुठली पोस्ट नाही आहे। मोठं होण्यासाठी पोस्टच असली पाहिजे असं नाही, कुठली पोस्ट नसताना मनुष्य मोठा होऊ शकतो। याचं उदाहरण हनुमान आणि श्रीकृष्ण। हनुमान कोणीच नाही आहे, निदान सुग्रीव किष्किंधेचा राजा तरी आहे, विभीषण लंकेचा राजा तरी आहे, राम अयोध्येचे राजा आहेत। हनुमान कोण आहेत? अयोध्येच्या मंत्रिमंडळात सुद्धा हनुमंत कोणी नाहीत, बिनखात्याचं मंत्री त्यांना केलेलं नाही आहे, आणि तरी हनुमंताशिवाय रामायण नाही। म्हणून हनुमंताची लीला जी आहे ती मोठी अद्भुत आहे। फार हनुमंतांचा आणि रामांचा सहवास आहे अशातलाही भाग नाही आहे। रावण वधाच्या एक वर्षभराआधी त्यांचा परिचय झाला, रावणाचा वध झाला, राम परत अयोध्येत आले, हनुमंत त्यांच्याबरोबर अयोध्येत आला आणि अयोध्येत राहिला, संपलं। म्हणजे फार वर्ष सहवासात राहिले आणि म्हणून काहीतरी घडलंय असंही नाही आहे। रामकृष्ण विवेकानंद किती सहवास आहे? 4-5 वर्षाचा सहवास, पण आज रामकृष्ण विवेकानंद ही जोडी जी आहे ती इतिहासात अमर ठरली। तसं हनुमंताने अल्पावधीमध्ये रामचंद्रांच्या अंतःकरणाचा ठाव घेतलेला आहे आणि रामचंद्रांच्यावरती अनंत उपकार केलेले आहेत। खुद्द रामचंद्र हनुमंताला म्हणतात की हनुमंता, तुझ्या एकेका उपकाराचं उत्तरही होण्यासाठी मी जर एक जन्म घेतला तर अनेक जन्म घेऊन सुद्धा मी तुझ्या ऋणातनं मुक्त होऊ शकणार नाही। समर्थाने म्हटलेलं आहे, ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। भगवंत सुद्धा मिंधा आहे असं हनुमंताचं कर्तृत्व आहे। आणि या हनुमंतानं पुढे सीता शोधासाठी जायचं ठरवलं। आपण पाहिलं की रामचंद्रांनी वालीवरती अन्याय केलेला नाही आहे। सगळ्या भूमंडळाचे रामचंद्र स्वामी आहेत, त्यांचा तो हक्क आहे। आणि सुग्रीवासारख्या निष्पाप माणसावरती एवढा मोठा अन्याय झालेला आहे तर त्या अन्यायाचं परिमार्जन म्हणजे देहदंडाचं प्रायश्चित्त। ते वालीला देहदंडाचं प्रायश्चित्त त्यासाठी आले होते, पण त्यातनं त्यांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे ती साधून घेतली। त्यांना आधी वालीला खतम करायचं होतं। एकंदरीत संबंध किष्किंध नगरीमध्ये वाली सोडला तर बाकीच्या वानरांचा काही दोष नाही आहे। रामचंद्राने जर उघड उघड युद्ध पुकारलं असतं तर त्या युद्धात ते वालीला मारू शकले असते। वालीला मारायला राम नको तर ते हनुमंताने 2 मारलं असतं। हनुमंत आणि वाली यांच्यात द्वंद्वयुद्ध सुरू झालं तर हनुमंताने वालीला खलास केलं असतं। तो मुख्य मुद्दा नव्हता। एक वाली सोडला तर बाकीचे नगरजन चांगले आहेत, उगीच लढाई करायची आणि एवढं सैन्य मारायचं याची काय गरज आहे? त्यापेक्षा नुसता एक वाली जो सडका आंबा आहे तो आपल्या कपटनीतीने मारून टाकला म्हणजे सगळा मार्ग मोकळा झाला आणि सुग्रीवाचा आणि अंगदाचा राज्याभिषेक उरकला की संबंध किष्किंधेचं सैन्य आपल्याला रावणाशी लढायला रेडीमेड मिळतंय। हा सगळा विचार प्रभूंनी केलेला आहे। आणि वाली हा रावणाचा मित्र असल्यामुळे आपल्या शत्रूचा मित्र जो आहे त्याचा आधी काटा काढला पाहिजे। वालीच्या मुलाला त्यांनी जवळ केलं, एवढंच नव्हे
तर ही जी दक्षिणेत टीम गेलेली आहे, वेगवेगळ्या वानरांचे जे संघ आहेत, त्यातल्या दक्षिणेत जो संघ गेलेला आहे त्याचा कॅप्टन अंगद आहे, हनुमान नाही आहे. अंगद त्याचं मुख्य आहे. सगळीकडे शोध घेत घेत हे लोक समुद्राच्या काठापर्यंत आले. आता समुद्र ओलांडला की पलीकडे लंकाच आहे, बाकी काही नाही आहे, सगळा समुद्र आहे. सगळे वानर हताश झालेले आहेत की आता आपल्याला परत जावं लागणार. अंगदाच्या मनात भीती ही आहे की आपण परत जाऊ आणि आपल्याला शोध घेता आला नाही, दिलेल्या मुदतीत आपण सीतेचा शोध लावू शकलो नाही, म्हणून कदाचित आपले काका आपल्याला देहदंडाचं प्रायश्चित्त देऊ शकतात की काटा हा आपला बाजूला काढून टाकावा. राष्ट्रीय माणसाच्या मनात सतत त्या जागेबद्दलची शंका असते. ही खुर्ची शेवटपर्यंत मी टिकून ठेवेल की नाही, ही चिंता त्याला सतत लागलेली असते. अंगदाच्या मनात ती शंकेची पाल चुकचुकून जाते. सगळे निराश झालेले आहेत. त्याचं काय करावं? त्यातले काही वानर म्हणतात आता किष्किंध नगरीत परत जाण्यापेक्षा आपण या समुद्रात उड्या मारूयात आणि आत्महत्या करूयात. तेवढ्यात त्या समुद्राकडे छोटंसं एक टेकाड आहे. त्या टेकडावरती संपाती नावाचा एक गिधाड पक्षी, वृद्ध पक्षी बसलेला आहे. पण तो फार छान होईल, तुम्ही लोकांनी आत्महत्या केल्या म्हणजे तुमचं मांस मला बरेच दिवस खाता येईल आणि माझी बरेच दिवसाची व्यवस्था होईल. तर सगळेजण वरती पाहतात, त्यांना तो संपाती तिथं वरती दिसतो. हा संपाती जटायूचा भाऊ आहे. परवा सांगितलं की ही वानरांची जात, ही गृध पक्षाची जात, हे अस्वल, हे सगळ्यांपेक्षा भिन्न आहेत. अस्वलाच्या एका कन्येशी कृष्णाचा विवाह झालेला आहे. याचा अर्थ ही अस्वलाची जात जी आहे, आज आपण म्युझियममध्ये जे अस्वल पाहतो प्राणी संग्रहालयामध्ये, ते हे अस्वल नाही आहे, कुठली तरी विकसित अशी ती जात आहे. त्यामुळे हे सगळे जे प्राणी आहेत हे त्या काळामध्ये अस्तित्वात आहेत. हा गृध पक्षी जो आहे तो आणि संपाती, म्हणजे संपाती आणि जटायू हे दोघं सख्खे भाऊ आहेत. या दोघांनी एकदा असं ठरवलं की आपण सूर्यावरती जायचं, बघू तरी आपल्याला कुठपर्यंत पोहोचता येईल. म्हणून ते उंच उंच आकाशात जात राहिले. जेव्हा फार उष्णतेचा दाह व्हायला लागला तर जटायू प्रॅक्टिकल होता, तो माघारी फिरला. संपाती जरा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आणखी पुढे गेला. त्यात त्याचे पंख जळाले आणि तो खाली कोसळला. मग एका ऋषीने त्याच्या पंखांवर थोडे उपचार केले. त्यामुळे उडता काही त्याला आलं नाही, पण थोडं पुढे सरकणं, इकडून तिकडं चालणं एवढं त्याला करता यायला लागलं. त्यामुळे त्याला शिकारीसाठी, आपलं खाद्य शोधण्यासाठी फार आता गवसणी गगनाला घालता येत नाही. मग जवळपास जे काय मिळेल त्यात तो जगतोय. मग त्याला वाटलं बरं, या वानरांनी जर आत्महत्या केली तर इथल्या इथं माझी जेवणाची व्यवस्था होईल. पण अंगद जो आहे त्याला एकदम उभारी येते. तर वाटतं नाही, असं आत्महत्या करून आपण नाही चालणार. तो बाकीच्या वानरांना म्हणतो, अरे आपण रामाचं काम करत आहोत. रामाचं काम करताना आपल्याला मृत्यू आला तरी चालेल, पण तो मृत्यू असा आत्महत्येने येता कामा नये. जटायू नाही का रामासाठी मरण पावला आणि किती भाग्यवान आहे की स्वतः रामाने त्याचा अग्निसंस्कार केला. हे वाक्य तो संपत्ती ऐकतो. त्याला माहिती नाही आपला भाऊ मरण पावलेला आहे म्हणून. तो त्या वानराला म्हणतो, अरे मला असं दिसतंय की तुम्ही माझ्या भावाला ओळखता, मला थोडंसं या जटायूबद्दल तुम्ही सांगाल का? आणि मग जटायूबद्दल सगळं त्याला अंगद सांगतो. तेव्हा तो म्हणतो की मला हे माहिती नव्हतं की तुम्ही रामाचे सगळे सैन्य आहात, रामाचे मित्र आहात. माझ्या भावाला मी आधी तिलांजली अर्पण करतो आणि संपातीने जटायूचं श्राद्ध केल्याची नोंद आहे, त्याला तिलांजली अर्पण केल्याची नोंद आहे. या गृध पक्ष्यांना फार दूरचं दिसतं, हजारो मैलावरला त्यांना दिसतं आणि ती सूक्ष्मदृष्टी आहे. आपण पाहतो काही काही प्राण्यांना भगवंताने अशा वेगळ्या शक्ती दिलेल्या आहेत. कुत्र्याची घ्राणेंद्रिय जी आहे ती विलक्षण आहे, मांजराला रात्रीसुद्धा दिसतं. मग अशा काही शक्ती ज्या प्राण्यांना प्राप्त आहेत त्या गृध पक्षाला दूरपर्यंतच दिसतं.
तो म्हणतो मला सीतेचं वर्णन सांगा. हनुमंताने सीतेचं वर्णन रामचंद्रांना विचारून घेतलेलं आहे. निघताना हनुमंत म्हणजे बुद्धिमत्तां वरिष्ठम. आपण काल पाहतो किती प्रत्येक ठिकाणी हनुमंताने आपलं बुद्धिचातुर्य वापरलेलं आहे. सगळे सीतेच्या शोधाला निघालेत. हनुमंत रामचंद्रांना भेटतात आणि म्हणतात, प्रभू भगवती सीता कशी दिसते ते मला सांगा. म्हणजे कुठली तरी बाई दिसली आम्ही सीतेला पाहून आलो म्हणून म्हणायचं, आता घोटाळा व्हायला नको. अतिशय सुंदर वर्णन भगवंतांनी सीतेचं केलेलं आहे. पुढे हनुमंत म्हणतो, सीता हरणामुळे फसलेली आहे आणि त्यामुळे मी वानर आहे, तर रावण वानराच्या रूपात तर आला नसेल ना, अशी तिला शंका येऊ शकते. दुधाने तोंड फोडलं म्हणजे माणूस ताकही फुंकून पितो. मी रामाचा मनुष्य आहे यावर तिने झटकन विश्वास कसा ठेवावा. तुम्ही मला काहीतरी खूण द्या. तेव्हा रामचंद्रांनी सीतेचे जे सोन्याचे अलंकार सापडलेत त्यात श्रीराम अक्षर कोरलेली एक अंगठी होती. ती जनकांनी सीतेला दिली होती. तर ती अंगठी रामचंद्रांनी हनुमंताला सांगितली, ही अंगठी घे आणि ही अंगठी तू सीतेला दाखव. मी तुझी खात्री पटेल की तू रामाचा मनुष्य आहे. एवढ्यावरच हनुमंत थांबत नाहीत. बुद्धिमत्तां वरिष्ठम, जरा जास्तच बुद्धी. ते रामचंद्र म्हणतात, प्रभू अंगठ्यासारख्या अंगठ्या असतात, जाताना माझ्या तुम्ही अंगठी हरली जाऊ शकते. तुम्ही असं करा, तुमच्या आणि आईंच्या जीवनातला असा एक प्रसंग सांगा की जो फक्त तुम्हाला दोघांनाच माहिती आहे, तिसऱ्या कोणाला माहिती नाही. म्हणजे तो प्रसंग मी निवेदन करेन, म्हणजे तिची खात्री पटेल की हा रामाचा दूत आहे. शेवटी मग रामचंद्र सांगतात, एकदा असं घडलं होतं की मी आणि सीता पर्णकुटीमध्ये असताना इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याच्या वेशात आला आणि तो सीतेला छेडछाड करायला लागला. आता बाप कसा मुलगा, जरा बापसे बेटा सवाई म्हटलं तरी चालेल. तेव्हा रामचंद्रांनी एक गवताची काडी घेतली आणि त्या जयंताच्या डोळ्यावर मारली आणि त्या जयंताचा डोळा फुटला आणि तो पळून गेला. हा प्रसंग फक्त सीतेला आणि मला माहिती आहे म्हटलं. कारण जर मी लक्ष्मणाला सांगितलं असता तर तो लगेच स्वर्गात गेला असता. पहिला फटका इंद्राला आणि दुसरा जयंताला. म्हणून आम्ही लक्ष्मणापासून ही गोष्ट मुद्दाम लपवून ठेवली. तर हा प्रसंग म्हणले तू सीतेला सांग, मी तिची खात्री पटेल की हा रामाचा मनुष्य आहे. त्यामुळे हनुमंत त्या संपाजीजवळ बरोबर सीतेचं वर्णन करतात. संपाजी संबंध लंकेमध्ये बारीक नजरेने पाहतो आणि तो एका झाडाखाली तुम्ही वर्णन करता त्या प्रकारची स्त्री मला अश्रू ढाळताना दिसत आहे आणि तिच्या भोवताली राक्षसणी नृत्य करतायत. सगळ्या वानरांना एका गोष्टीचा आनंद झाला की सीता अजून जिवंत आहे, रावणाने तिला ठार मारलेली नाही आहे. आता प्रश्न आहे की इतक्या दूर जायचं कोणी. हनुमंताला जो उशाप मिळालेला होता तो उशाप आता खरा होण्याचा क्षण जवळ आलेला होता. जांबुवंत नावाचा वानर तुला तुझ्या शक्तीची आठवण करून देईल आणि मग तुला तुझ्या सामर्थ्याची प्राप्ती होईल असं त्या ऋषीने सांगितलं होतं. कोण जाणार पलीकडे. अंगद म्हटलं मला जाता येईल, मी परत येईल अशी खात्री नाही म्हटलं. माझा दम जाईपर्यंत टिकेन, पण पुन्हा येताना तेवढा दम शिल्लक असेल असं सांगता येत नाही. बाकीचे म्हटले बाबा आम्हाला तर काही शक्यच नाही. तर जांबुवंत हा वयोवृद्ध तपोवृद्ध वानर तो त्या सगळ्या त्या परेडमध्ये उभ्या असलेल्या लोकांमधनं फिरतो आणि मग हनुमंताला पाहिल्यानंतर तो एकदम हनुमंताच्या खांद्यावरती ढाट ठेवतो. अरे तुला काय झालंय. लहानपणी तू सूर्यापर्यंत उड्डाण मारून गेला होता. सूर्याच्या तुलनेने लंका अगदी जवळ आहे. कुठल्या कुठे सूर्य, पण तू तिथपर्यंत उड्डाण मारलं. त्या सिंहाला तू तोंडात गिळलंस. सगळ्या देवांनी तुला त्यावेळेला किती किती प्रकारची वरं दिलेली आहेत आणि तू असा स्वतःला काय विसरलास. त्याच्यातला आत्मविश्वास, त्याची अस्मिता त्या जांबुवंतानं फुंकर घालून जागी केली आणि त्या क्षणी हनुमंताच्या भाऊला एकदम स्फुरण सुरू झालं. आणि मग हनुमंत म्हणतो, एक काय असे 100 समुद्र असले तरी सुद्धा मी ते ओलांडीन. माझ्या रस्त्यामध्ये एक काय 1000 रावण जर आले तर त्या सगळ्या 1000 रावणांना मी बाजूला करीन आणि मी सीतेपर्यंत पोहोचीन. मी सीतेचा शोध घेतल्याशिवाय आता परत येणार नाही. जय श्रीराम.
अशी गर्जना हनुमंत करतो आणि मोठ्यांदा उड्डाण घेतो. हनुमंताच्या उड्डाणाचं अतिशय वैज्ञानिक वर्णन वाल्मिकीने केलेलं आहे. आपण वर्तमानपत्रात वाचतो की अमुक अमुक यान जे आहे ते आकाशात झेपावलं आणि ते झेपावताना तिथं खाली जमिनीला खड्डा पडल्याच्या नोंदी आपण पाहतो. जेवढं यान भारी असेल, जेवढं उड्डाण जोरात असेल, तेवढा जमिनीला खड्डा पडतो. हनुमंताने जेव्हा लंकेत जाण्यासाठी उड्डाण केलं तेव्हा खाली भूमीला प्रचंड खड्डा पडल्याची नोंद वाल्मिकीने सांगितलेली आहे. म्हणजे किती वैज्ञानिक वर्णन आहे. आणि हनुमंत तसेच लंकेकडे निघालेले आहेत. वाल्मिकींनी आपल्या संस्कृतीचे किती वेगवेगळे रंग भरलेले आहेत. मैनाक पर्वत हा हनुमंताचे वडील केसरी यांचा मित्र आहे. हनुमंताच्या वडिलांनी केसरीने या मैनाक पर्वतावरती एकदा उपकार केलेले आहेत. आमच्या इथं नद्या, पर्वत या सगळ्यांशी आम्ही एक नातं जोडलेलं आहे. समुद्र वसने देवी पर्वत स्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वामे असं आम्ही पृथ्वीला म्हणतो. तुम्ही उत्तरेत गेलात, लोक गंगेला माता म्हणतात, गंगा मैया. हिमालयाला आपला पिता मानतात. आम्ही नद्यांशी, पर्वतांशी आमचं नातं सांगितलेलं आहे. मध्ये आपण पाहिलं शंकराने तो देवनार वृक्ष जो आहे तो दत्तक घेतलेला आहे. कसं आमचं निसर्गाशी नातं आहे, कसे आम्ही निसर्गाशी एकरूप झालेलो आहोत. तो मैनाक पर्वत जो आहे तो वरती येतो. तो हनुमंताला म्हणतो, तुझ्या वडिलांचे माझ्यावरती फार मोठे उपकार आहेत. तू एक कर, दमला असशील, थोडी विश्रांती इथे घे आणि मग पुढे जा. तेव्हा हनुमंत त्याला सांगतो की रामाचं काम केल्याशिवाय मला आता विश्रांती घेऊन चालणार नाही. अराइज अवेक अँड स्टॉप नॉट स्टिल द गोल इज रिच. राम काज बिना विश्राम कहा. आधी रामाचं काम, मग विश्रांती. हनुमंत तसेच पुढे जातात. मध्ये देवांनी विचार केला की हनुमंत किती स्मार्ट आहेत ते बघा. त्यांना परिस्थितीचा निर्णय घेता येतात का? कारण लंकेमध्ये जाणं इतकं सोपं नाही आहे. एकटा हनुमंत लंकेला चाललेला आहे. लंकेतले राक्षस, त्यांची मेंटॅलिटी, हनुमंताला आत घेतल्यानंतर कोण हनुमंताशी कसं वागतं, त्यातनं सीतेचा शोध घेणं, रावणाच्या हेरखात्यातनं सुटका करून घेणं. हनुमंताकडे कौशल्य कितपत आहे जरा टेस्ट करावं म्हणून सुरसी नावाची राक्षसीण पाठवली, सर्पिंट पाठवली. ही सुरसी नावाची सर्पिंट जी आहे ती हनुमंताला म्हणते की मला भूक लागली, मी तुला गिळणार आहे. हनुमंताला, मी रामाच्या कामाला चाललेलो आहे, तुम्हाला त्रास देऊ नको, प्लीज डोंट डिस्टर्ब मी, असं हनुमंताने सांगून पाहिलं. त्यांनी नाही म्हटलं, मी तुला सोडणार नाही, तू माझ्या तोंडात आलं पाहिजे. हनुमंताने, मी तुझ्या तोंडात येईल, पण तू जर मला खाऊ शकले नाही तर मी निघून देईल. त्यांनी चालेल म्हटले. मग हनुमंताने मोठ्या वेळेला सुरुवात केली. ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे तयासी तुळना कोठे मेरू मांदार धाकुटे. समर्थाने वर्णन केलेलं आहे. आपण पाहिलं हनुमंताला वेगळी रूपं घेता येतात. त्या हनुमंत जेव्हा उभा राहतो तेव्हा ठकारे पर्वता ऐसा, पर्वतासारखा उभा ठाकतो. हनुमंत मोठे मोठे होत गेले. तिने आपला जबडा पसरत 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 मोठा जबडा केला. हनुमंताने लक्षात घेतलं की एवढा जबडा बंद करायला काही वेळ लागेलच की नाही. हनुमंत एका क्षणात बारीक झाले, तोंडात गेले आणि ती जबडा बंद करताना पुन्हा बाहेर आले. हनुमंतांनी यू हॅव फेल्ड, स्वतः नापास झाली, आता मला जाऊ दे. आणि ते हनुमंत निसटले. त्यावरनं देवांच्या लक्षात आलं की हा तिथून सुटणार, हा हुशार आहे. म्हणजे ती एक परीक्षा घेतली गेली. सिंहिका नावाची राक्षसीण होती, ती मगरीण होती. तिला एक सिद्धी प्राप्त झाली होती की एखाद्या माणसाची सावली जर पाण्यावर पडली असेल, आकाशात उडणाऱ्या पक्ष्याची वगैरे, त्याची सावली पकडायची आणि सावली पकडली तो मनुष्य खाली यायचा. हनुमंत त्या माणसाला खाऊन टाकायची. हनुमंताची सावली त्या समुद्रावरची चाललेली होती. विमान जेव्हा टेक ऑफ घेतं तर विमानाची सावली त्या समुद्रावर दिसते बघा. उन्हामध्ये आपण जर दुपारी गेलो, थोड्या वेळ विमानाची सावली त्या समुद्रावर दिसते. तशी हनुमंताची सावली त्या समुद्रावरनं चालली होती. त्या सिंहिकेने ती सावली अशी तोंडामध्ये धरली, पकडली. तसे हनुमंत एकदम खाली आले. हनुमंताच्या लक्षात आलं की आता फटक्याशिवाय काय हे प्रकरण सुटणार नाही.
एक तडाखा त्याने देऊन टाकला की सिंहिणी खलास झाली. तिथून पुढे हनुमंत लगेच लंकेच्या दिशेने निघाले. लंकेत हनुमंत पोहोचले. लंका पाहून हनुमंत अत्यंत प्रसन्न झालेले आहेत. 3 पर्वत आहेत, 3 टेकड्या आहेत. त्यातल्या एका टेकडीवरती लंका आहे, एक टेकडी म्हणजे सुवेल पर्वत आहे, एक टेकडी म्हणजे त्रिकूट पर्वत आहे. अशा अतिशय सुंदर असा रम्य सगळा परिसर समुद्राच्या काठी आहे. सबंध नगरी सोन्याची आहे. लंका पाहून हनुमंतांना अतिशय आनंद वाटला. पण त्यांच्या लक्षात आलं की 3 दरवाजे बंदच आहेत. उत्तरेचा दरवाजा बंद आहे, पूर्व पश्चिम दरवाजा बंद आहे, फक्त दक्षिणेचा दरवाजा उघडा आहे. पण तिथं पहारेकरी आहेत. सगळं अगदी कडेकोट बंदोबस्त आहे. हनुमंताने विचार केला, रात्री आपण लंकेत प्रवेश करू. रात्री पहारेकरी नेमके झोपतात, फार कोणाचं लक्ष नसतं. म्हणून हनुमंत थांबले आणि रात्री 11, 11:30 वाजता त्यांनी पाहिला तर प्रवेश करायला काही हरकत नाही, कारण आता ड्युट्याही बदललेल्या होत्या आणि लेडीज ड्युटीवरती होत्या. लंकिणी नावाची राक्षसीन त्या ठिकाणी पाऱ्यावरती होती. हनुमंत विचार केला तर आपण जाऊयात. म्हणून त्याने अत्यंत लघुरूप घेतलं. माशी इतके बारीक झाले आणि हनुमंत आत जायला लागले. तेवढ्यात त्या लंकेने सांगितलं, "ऐ थांब," म्हटले, "आज जायचं नाही, व्हिसा दाखव, पासपोर्ट दाखव तुला पहिल्यांदा." हनुमंताच्या लक्षात आलं की रावणाच्या नगरीमध्ये किती कडेकोट बंदोबस्त आहे. माशीला सुद्धा आत जायला परवानगी नाही आहे, इतका कडेकोट बंदोबस्त आहे. आपल्या देशात सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, आओ जाओ घर तुम्हारा. मोबाईलला असतं ना इनकमिंग फ्री, तसं इनकमिंग फ्री. युनोचा आकडा आहे, भारतामध्ये सध्या बांगलादेश आणि पाकिस्तानचे 1.5 कोटी नागरिक पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय राहत आहेत. त्यातले 5 लाख लोक नुसत्या मुंबईत आहेत. ते मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणतात, दहशतवाद्यांना मदत करतात. काही मंत्र्यांचे त्यांचे व्यवस्थित संबंध आहेत, त्यांच्याकडनं मंत्र्यांना मिळायचे ते व्यवस्थित पैसे मिळतात. ते लोक मतदान करतात, त्यांना रेशन कार्ड मिळालेलं आहे आणि त्यांनी व्यवस्थित या देशामध्ये राहतात, असं युनोनी आकडेवारी दिलेली आहे. पृथ्वीच्या पाठीवरती इतकं गाफील राष्ट्र दुसरं कुठलंही नसेल. किती दुबई सावध आहे, आपण पाहतात किती सावध आहे. कशा प्रकारची यंत्रणा आहे, कशा प्रकारची शिस्त आणि कशा प्रकारचे नियम आहेत. कुणी येत आहे, किती दिवस राहत आहे, संसदेपर्यंत हल्ला पोचतो तरी आमच्या लक्षात येत नाही. ताज हॉटेल एवढ्या मध्यवर्ती आहे, तिथं दहशतवादी येऊन राहतात, बॉम्बस्फोट करतात, 200 लोकांना मारतात. आमचे गृहमंत्री म्हणतात एवढी मोठी मुंबई 200 माणसं मरणारच. हे त्या 200 मध्ये नव्हते म्हणून बोलायला शिल्लक राहिले. काय रावणाची यंत्रणा आहे, कल्पना करा. आज यायची सोय नाही कोणाची, इतका कडेकोट बंदोबस्त आहे. कुठेही पृथ्वीच्या पाठीवरती अल्पसंख्याक आयोग नाही. अल्पसंख्याक आयोग असलेलं एकच मूर्ख राष्ट्र आहे भारत. बाकी कुठे तो नियम नाही आहे. आणि त्याचा परिणाम गेले 60 वर्ष आपण भोगत आहोत. पण रावणाचं राज्य जे आहे, कोणाला यात प्रवेश नाही आहे, कडेकोट बंदोबस्त आहे. हनुमंताच्या लक्षात आलं, आता हिला तडाखा दिल्याशिवाय काही गत्यंतर नाही. जसा मनुष्य असेल तशी ट्रीटमेंट. हनुमंताने त्या लंकिणीला जोरात एक मानर रूप घेतलं आणि मुस्कटीत मारली. तशी तिला रक्ताची उलटी झाली आणि रक्ताची उलटी झाल्यावरती म्हणाली, फार छान झालं, आता 6 महिन्याच्या आत रावण मरणार. हनुमंत म्हटले, हे काही मॅच फिक्सिंगचा चान्सेस आहे म्हटले. ही बाई बदलणार म्हटले, ही आपल्या बाजूने बोलणार असं दिसतंय. विचारलं तू असं का म्हटले, तर ते म्हटले, मी मुळात राक्षसीण नाही आहे, मी मुळात लंकेची देवता आहे. पण रावणाने ज्या सगळ्या देवांना अटक केली त्यात मलाही अटक केली आणि मला इथं डोरकीपर केलं म्हटलं. आणि मला सांगितलं तू राक्षसीसारखी हो, म्हणून मला राक्षसीच्या रूपामध्ये इथं बसून ठेवलेलं आहे. कोणाला आज येऊ द्यायचं नाही, हेच काम माझ्याकडे आहे. अशा परिस्थितीत मी ब्रह्मदेवाला म्हटलं, आमची सुटका केव्हा होणार. तेव्हा ब्रह्मदेव मला म्हणाले की एक वानर तुझ्या मुस्कटीत मारेल,
तुला रक्ताची उलटी होईल आणि मग 6 महिन्याच्यात रावण मरेल आणि तुम्ही सगळे लोक सुटाल. तेव्हा हनुमंतांनी थँक्यू म्हटलं, मी आज जाऊ का म्हटले, आता जा म्हटलं, आता खुशाल जा. रामाचा मनुष्य म्हटल्यानंतर तिने आज सोडलं आणि सांगितलं तू अशोकवनात जा, तिथं तुला सीता भेटेल. तिने सीतेचे वेअरअबाउट्स हनुमंताला सांगितले आणि हनुमंताला हेही सांगितलं की तू लंकेमध्ये आहेस तोपर्यंत रामचंद्राचं स्मरण केल्याशिवाय राहू नकोस. ही मायानगरी आहे, इथं भगवंताचं विस्मरण केलं की मनुष्य मायात अडकला म्हणून समजा. हनुमंताला वाटलं आपण 11:30-12 वाजता लंकेत प्रवेश करत आहोत, सगळे लोक झोपले असतील, सगळं शांत असेल, पण पाहतो तर सगळे हॉटेल सुरू, लोक आईस्क्रीम खातायत, कच्ची दाबेली खातायत, वडापाव खातायत, सगळं लंकेमध्ये मजाच चाललेली आहे. आणखी एक हनुमंताच्या लक्षात आलं, सगळीकडे तो हिंडतोय फिरतोय आहे, कुठेही सीतेबद्दल चर्चा नाही, कोणाला गमन पस्तावा, सगळे आपापल्या मजेमध्ये आपापल्या सुखामध्ये आहेत. हनुमंतानं अशोकवन गाठलं आणि बरोबर सीतेचा शोध घेतला. सीता एका झाडाखाली बसलेली आहे, अंगात मलिन वस्त्र आहे, चेहऱ्यावर तेज आहे, पण चेहऱ्याची कांती सुद्धा वस्त्राप्रमाणेच मलिन झालेली आहे. रडून डोळे खोल गेलेले आहेत, चेहऱ्यावर शोककळा आहे, पण ते जे राजघराण्याचं तेज आहे आणि मूलतः सौंदर्य आहे ते अजूनही विजस्त आहे. तिच्या भोवताली 5-6 राक्षसिणी आहेत, त्या आचकट विचकट नाच करतायत, अलीकडच्या छायागीतात असतात तशी. आता हनुमंत विचार करतोय, मी जर या राक्षसींना मारलं तर सीता घाबरून जाईल. इतके विचारी आहेत हनुमंत की एक तर सीतेने आपल्याला रामाचा दूत म्हणून स्वीकारलं पाहिजे. ते स्वीकारत असताना सीतेला भीती वाटता कामा नये. शेवटी ती एका कुलीन कुळातली स्त्री आहे, तिने असा हिंसाचार लढाया डोळ्याने पाहिलेल्या नसतील, तर तिच्या देखत जर आपण या राक्षसींना मारलं तर ती घाबरून जाईल. तिला वाटेल की हा नक्की रामाचा मनुष्य आहे, आणखी कोणी आहे, रामाचा मनुष्य स्त्रियांना कसा मारेल असा. आपल्याबद्दल खात्री वाटली पाहिजे. मग हनुमंत विचार करतात, तूर्त आपण झाडावर बसून राहू आणि आपल्याला कोणी पाहणार नाही, पण आपल्याला सगळं व्यवस्थित दिसेल आणि समजा आपण दिसलो तर एक वानर झाडावर बसला असा विचार करतील. अशा दृष्टीने हनुमंत झाडावरती बसला आणि तेवढ्यात त्याने आवाज ऐकला, महाराज आले, महाराज आले, महाराज आले. पण एकदम रावण आले त्यांनी पाहिला. रावणाचं राजबिंड रूप, त्याचं एकंदरीत ते व्यक्तिमत्व पाहून हनुमंत अतिशय थक्क झालेला आहे. तो काय रूप आहे रावणाचं, काय व्यक्तिमत्व आहे. रूपापात रावण असा येतोय, बरोबर त्याची पत्नी आहे आणि भोवताली 4-5 चमचे, राजकारणात असावे लागतात तसे, हे सगळेजण तिथे येतात. रावण सीतेशी बोलायला सुरुवात करतो. त्याला ब्रह्मदेवाचा शाप आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं, एखाद्या स्त्रीने जर स्वतःहून तुझ्याशी विवाह केला तर तुला काही त्रास होणार नाही, पण तू बलात्कार करायला गेला तर तुला त्रास होईल. म्हणून तो सीतेला पुन्हा सांगतो की तुला शेवटची 1 महिन्याची मुदत मी देतोय, तू महिनाभरात विचार कर आणि माझी पट्टराणी हो, नाहीतर मी तुकडे तुकडे करून तुला मांस कच्चं खाऊन टाकील. भगवती सीता म्हणते, अरे सिव्हीण आणि कोल्हा यांच्यात कधी लग्न होऊ शकत नाही, तू द्रुत कोल्हा आहेस आणि मी सिंहाची पत्नी आहे. राम हा पुरुष सिंह आहे, तो घरात नसताना तुम्हाला पळून आणलेला आहे. संतापलेला रावण तलवार घेऊन सीतेच्या अंगावरती धावून येतो. मग ते मंदोदरी आडवी पडते. नाथ ती थोर अशा घराण्यातली स्त्री आहे, तिच्या हत्येचं पातक घेऊ नका आणि म्हणून ते आपल्या नवऱ्याला दाबते. पुन्हा रावण तलवार म्यान करतो, सीतेला दम भरतो, रावण निघून जातो, मंदोदरी निघून जाते. ते 3-4 त्यांच्याबरोबर निघून जातात आणि या ज्या राक्षसनी त्रास देणारे आहेत ते निघून जातात. बॉस गेल्यावर ऑफिसमध्ये कोण थांबतंय, ते निघून गेले. एकच त्रिजटा नावाची दासी थांबली. या त्रिजटीची नियुक्ती मुद्दाम बिभीषणाने केलेली आहे. सीतेला त्रास होऊ नये म्हणून सीतेला मदत करण्यासाठी, सीतेला धीर देण्यासाठी या त्रिजटा नावाची दासीची नियुक्ती मोठ्या युक्तीने बिभीषणाने केलेली आहे. शेवटी तो त्या मंत्रिमंडळामधला आहे, त्याला अशा काही गोष्टी करता येतात. आणि त्रिजटा सतत सीतेला धीर देते. हनुमंत वरती बसून ऐकतायत सगळा संवाद.
सीता म्हणते त्रिजटे, मला तू विष आणून दे, मला नाही असलं जीवन जगायचं, मी विष खाते आणि आत्महत्या करते. त्रिजटा म्हटली, आई आता तुम्ही अजिबातच काळजी करू नका, मला पूर्ण खात्री आहे आता ही परिस्थिती बदलणार. सीता म्हणते कशावरून? अहो काल माझ्या स्वप्नात एक वानर आलं. हनुमंत म्हटले, अरे मी कोणाच्या स्वप्नात केव्हा जायला लागलो? महाराज नसताना असं कसं व्हायला लागलं? हनुमंत आश्चर्यचकित ऐकताय सगळं कानटाव करून. तर सीता म्हटली, अगं वानर स्वप्नात त्याने काय होणार आहे? नाही, माझ्या स्वप्नात जे वानर आलं त्यांनी काल स्वप्नात लंका जाळून टाकली. हनुमंत म्हणाले, फॅक्स मिळाला. पुढे काय करायचं? आता सीता थोड्याच वेळात भेटणार, सीतेला सगळा निरोप सांगितला जाणार, तिच्याकडून काय निरोप असेल तो घेतला जाणार, नंतर करायचं काय? भगवंताकडनं मेसेज आला, लंका जला. साधकाने जीवनामध्ये कशा प्रकारचं कार्य करावं या संबंधीचं मार्गदर्शन त्याला कुणाच्या मुखातनं प्राप्त होईल काही सांगता येत नाही. परमेश्वर कोणाला तरी निमित्त करतो. आलासिंगा पेरुमल हा एका महाविद्यालयातला सदा प्राध्यापक, त्यांनी स्वामी विवेकानंदांना पाहिलं, त्यांच्याकडनं दीक्षा घेतली. त्याशी वर्तमानपत्रात जाहिरात होती, शिकागो येथे धर्मपरिषद होणार आहे, त्या परिषदेला हिंदूंनी अर्ज भरावेत. त्यांनी ते जाहिरात स्वामी विवेकानंदांना दाखवली आणि म्हणले, स्वामीजी तुमची पैशाची व्यवस्था मी करणार आहे, तुम्ही या धर्मपरिषदेला गेलंच पाहिजे. म्हणजे एक प्राध्यापक तो मध्यस्थ झाला, तो निमित्त झाला आणि विवेकानंद अमेरिकेला जाऊन आले. कोणीतरी निमित्त व्हावं लागतं. त्रिजटा निमित्त झाली आणि हनुमंताला पुढचा संदेश मिळाला. त्रिजटा निघून गेली. आता एकटी सीता त्या अशोक वनामध्ये. हनुमंत विचार करतात, मी सीतेला आता कसं भेटावं? किती काळजी घेत आहेत बघा. सीतेची आपल्याबद्दल खात्री पटली पाहिजे. हा रामाचा मनुष्य आहे हे तिला पटलं पाहिजे. आणि वानर आलाय, मग रावणाने कुठला मायावी वानराचा पाठवलं असं तिला वाटतं कामा नये. मग हनुमंताने एक युक्ती शोधून काढली. झाडावर बसल्या बसल्या संस्कृत भाषेमध्ये त्यांनी रामचरित्राचं गायन सुरू केलं. अयोध्या मनुनिर्मित नगरी तिथपासून सुरुवात केली. सीतेला आश्चर्य वाटलं, लंकेच्या आकाशवाणीवरती रामचरित्राचं गायन. नभोवाणी मंत्री बदललेले दिसत आहेत. आणि मग हनुमंत संबंध चरित्र सांगायला सुरुवात करतात. महाराज दशरथ, 3 राण्या, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा जन्म, वसिष्ठांच्या आश्रमात झालेलं शिक्षण, विश्वामित्रांचं आगमन, रामाने केलेला अहल्येचा उद्धार, आणि राम मिथिलेकडे निघाले आणि हनुमंत थांबले. माहेरचं वर्णन सुरू झालं, रेडिओ बंद, ॲडव्हर्टाईज सुरू झाल्या. सीतेने विचारलं, हे कोण गात आहे आणि का थांबलात? बोला ना पुढे. मग हनुमंतांनी मिथिलेचं नगरन सुरू केलं. जनकाचं वर्णन, सुनयनेचं वर्णन, सीता संहाराचं वर्णन. एकदम सीतेचे डोळे पाणावले आणि तिला एकदम त्या रामाने धनुष्याला प्रत्यंच्या जोडलेली आहे. कडकड 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 करून ते धनुष्य कोसळलेलं आहे. हा सगळा प्रसंग आठवला तिला. एकदम तिचा तो विवाहाचा समारंभ आठवला. मग राम अयोध्येत परत जातात. रामांचा वनवास गमन, भरताचं चित्रकूट परदावरती येणं, शूर्पणखा विटंबन, मारीच हरणाच्या रूपात येतो. ते हरिण सीता पाहते, मला हरून द्या म्हणून रामांना म्हणते. मग पुढे राम पाठीमध्ये धावत जातात. लक्ष्मणाला आवाज ऐकू येतो, लक्ष्मण जातो. मग रावण येतो, रावण सीतेला उचलतो. इथपर्यंत झालं आणि कथानक पुन्हा बंद. जटायूच्या लढाईपर्यंत सांगितलं. वाटेत जटायूने रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला, पण रावणाने जटायूचे पंख छाटले आणि तो सीतेला घेऊन निघून गेला. पुन्हा आकाशवाणी बंद. सीतेला इथपर्यंतचा सगळा इतिहास माहिती होता. आणि खरी क्युरिओसिटी होती, पुढे काय झालं. इथपर्यंतच्या सगळ्या कथानकाची ती साक्षीदारच आहे. नंतर काय घडलं, सध्या माझे प्रभू कुठे आहेत, मग काय झालं, कोण बोलतंय हे, तुम्ही का मध्ये थांबलात. पुन्हा हनुमंताने झाडावरती बसल्यातलं गायन सुरू केलं. किंवा पुढे राम शबरीला भेटतात, ऋषिमुख पर्वतावरती येतात, सुग्रीवाशी मैत्री होते, वालीचा वध होतो, सुग्रीव राज्यावरती बसतो आणि रामाला मदत करण्यासाठी सुग्रीवाचे असंख्य वानर जागोजागी जातात आणि सीतेचा शोध घेतात.
त्यातले एक वानर लंकेमध्ये आलेला आहे आणि ते रामचरित्राचं गायन करीत आहे. सीता म्हणते, तुम्ही मला भेटत का नाही? मला तुम्हाला बघायचं आहे. जय श्रीराम म्हणून हनुमंताने उडी मारली आणि सीतेच्या समोर हजर. एंट्री कशी घ्यावी हनुमंताकडनं शिकावं. फार महत्त्व असतं एंट्रीला. नाटकामध्ये, सिनेमामध्ये नायक आला की पिक्चर सुरू झाला. तर त्याची एंट्री कशी असली पाहिजे. पूर्वी याच्यावरती फार विचार व्हायचा की सिनेमात नायक येणार कसा, त्याची सुरुवात कशी असली पाहिजे सिनेमाची. नायक आले की टाळ्या पडल्या पाहिजेत. हनुमंताने अशी एंट्री घेतली की टाळ्याच पडल्या पाहिजेत. आणि नुसती एंट्री नाही, मी रामाचा दूत आणि भगवती सीता मातेचा पुत्र आहे. सीतेच्या लक्षात आलं हा लंकेचा नागरिक नक्की नाही. परस्त्रीला आई म्हणतो आहे म्हणजे हा नक्की लंकेबाहेरचा मनुष्य आहे. लगेच ती सोन्याची अंगठी काढली. प्रभूंनी आपल्याला दाखवण्यासाठी ही मुद्दाम अंगठी दिलेली आहे. माहेरची अंगठी बाई विसरणे शक्य आहे का? त्यावर मला श्रीराम अक्षर कोरलेली आहेत. सीता पाहतच राहते. आणि तेवढ्यात हनुमंत म्हणतात, प्रभूंनी सांगितलं तो जयंत कावळ्याच्या रूपात आला होता, तुमच्याशी छेडछाड करायला लागला. मग प्रभूंनी गवत फेकून त्याचा डोळा फोडला. फार सांगत होते प्रभू तुमच्याबद्दल. इतकं इम्प्रेशन मारलंय हनुमंताने की हा अगदी रामाच्या अंतरंग गोटातला कोणीतरी मोठा महत्त्वाचा मंत्री आहे हे सीतेला खात्री पटली. आणि मग सीता तिचा स्वीकार करते की हा रामाचा दूत आहे. आणि मग सीता म्हणते की केव्हा प्रभू येणार आहेत, केव्हा हा सगळा प्रश्न सुटणार आहे, केव्हा मला ते घेऊन जाणार आहेत. हनुमंत म्हणतात की आई तुम्ही काळजी करू नका, माझ्यासारखे लाखो वानर आहेत, त्या सगळ्या वानरांना घेऊन प्रभू या ठिकाणी येणार. प्रचंड रणकंदन होणार आणि मग रावणाचा वध करून प्रभू तुम्हाला घेऊन जातील. सीतेने एकदा हनुमंताकडे पाहिलं आणि तिला म्हटलं, हे वानर हे लढणार रावणाचे, हे राक्षस कसले महाभयंकर आहेत, किती शस्त्र आहेत त्यांच्याकडे. ती हनुमंताला म्हणते, हनुमंता तुमच्यासारख्या वानरांना हे राक्षस काकडीसारखं खाऊन टाकतील. काय होणार नुसत्या वानराने? हनुमंताच्या लक्षात आलं की आता हे वानर काय चीज आहे ह्याचा आईसाहेबांना दाखवलं पाहिजे. हनुमंत म्हटले, आई बराच वेळ झाला मी इथं आलेलो आहे, इतक्या वेळ मी रामचरित्राचं गायन केलं, तुमच्याशी हे सगळं मी बोलतो आहे, मला भूक लागलेली आहे, तुम्ही अजून मला पाणीसुद्धा विचारलं नाही. सदाशिव पेठेतल्या बाईसारखं का करता? कमीत कमी पाणी तरी विचारा. तेव्हा भगवती सीता म्हणते की हनुमंता ही पलीकडची बाग जी आहे ती रावणाची बाग आहे, किचन गार्डन. रावणाने आपल्या जेवणासाठी जी फळं लागतात त्याच्यासाठी ती बाग केलेली आहे. तू त्या बागेतली फळं खा. सीतेला वाटलं वानर आहे किती फळं खाईल, 2-4 फळं खातील, म्हणले तिथं तू खाऊन घे. हनुमंत त्या बागेमध्ये गेला. ती रावणाची किचन गार्डन असल्यामुळे तिथं 5 सेनापती आहेत, एक मोठा शिपाई आहे, याकडे 500 फौज आहे, अशी सगळी भोवताली यंत्रणा आहे. त्या सगळ्यांनी पाहिलं. त्यांना वाटलं आता वानर आहे एखादं फळ खाईल. हनुमंतानं कलिंगड वगैरे वेगवेगळी फळं खाल्ली. आता रावणाच्या बाईतली फळं खाल्ल्यावर थोडी दुर्बुद्धी होणारच. कोणाच्या हातचं अन्न खाल्लेलं त्यावर सगळं ठरतं. आता रावणाचं अन्न खाल्ल्यानंतर त्याच्यातला तो राक्षसी भाव प्रकट झाला. त्याने एक एक झाड उचललं आणि अशी फेकून द्यायला सुरुवात केली. 2-3 झाडं जेव्हा फेकून त्याने दिली तेव्हा तो शिपाई धावून आला. हनुमंताने शेपटीत त्याला गुंडाळलं आणि आपटून खलास करून टाकलं. सेनापती सगळ्या सैन्यांसह धावून आले. हनुमंताने सगळे सेनापती आणि सगळे सैन्य शेपटीत गुंडाळे आणि आपटून मारून टाकले. ब्रह्मांडा भोवती वेढे वज्रपुच्छे घालू शके, तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे. ते शेपूट जे आहे हनुमंत पाहिजे तेवढं लांब करू शकतात. ब्रह्मांडा भोवती वेढे वज्र, पुन्हा ते पुच्छ कसं आहे, वज्रपुच्छ आहे, त्या पुच्छामध्ये वज्रासारखी ताकद आहे. वज्र हे इंद्राचं शस्त्र आहे. भगवंताने आपल्या विभूती सांगताना शस्त्रांमध्ये मी वज्र आहे अशी विभूती सांगितलेली आहे. कारण वज्राचा छेद कोणी करू शकत नाही. आणि हनुमंताचं वज्रपुच्छ आहे. जेव्हा रावणाला ही सगळी बातमी कळली तेव्हा रावणाने आपला पुत्र अक्षय कुमार आणि 1000 सैन्य पाठवलं. हनुमंतानं अक्षय कुमार आणि 1000 सैन्य या सगळ्यांना मारून टाकलं. आता रावण फारच डिस्टर्ब झाला.
त्याने इंद्रजित सांगितलं, इंद्रजित हा रावणाचा अनन्य भक्त आहे, तो रावणाचा पुत्र पण आहे आणि रावणावर त्याची विलक्षण श्रद्धा आहे. जसा लक्ष्मण रामाला कमिटेड आहे तसा इंद्रजित रावणाला कमिटेड आहे. आपला बाप म्हणजे सर्वात मोठा आहे, तो करेल ते बरोबर आहे अशी इंद्रजिताची धारणा आहे. वडिलांची आज्ञा झालेल्या तो सैन्य घेऊन निघाला आणि त्यानं हनुमंतापाशी नागपाश फेकला. प्रत्येक अस्त्राला कसं सादर व्हायचं याची एक पद्धत आहे. नारायण अस्त्र जर कोणी सोडलं आणि नमस्कार केला तर ते नारायण अस्त्र काही करू शकत नाही. नागपाशात जर स्वतः तुम्ही बंद झालात तर तो नाग तुम्हाला काही करू शकत. हनुमंत स्वतःहून बंद झाले. इंद्रजिताला वाटलं काय पहिला बॉलला विकडी घेतली, एकदम खुश. आता इंद्रजित हनुमंताला लंकेत, संसदेत रावणाच्या सिंहासनापर्यंत नेतो, पण नेताना मी काय पराक्रम केला आहे हे लोकांना कळावं म्हणून सगळ्या लंकेतल्या रस्त्यावरनं त्याला फिरत नेतो. हनुमंतांची फोटोग्राफिक मेमरी, मॅप कलेक्शन हा एक युद्धातला फार महत्त्वाचा भाग असतो. कुठे कुठे काय आहे. हनुमंत रस्त्याने पाट्या असतात. ऑर्डिनन्स फॅक्टरी, जलनाची सुरुवात इथपासून करूयात. उद्घाटन, पहिलं बॉम्ब इथे, पहिल्यांदा जाळायचं असेल तर हे जाळू. मग मंत्र्यांचे क्वार्टर्स कुठे आहेत, विभीषण कुठे राहतो आहे, सगळं रस्त्याने पाट्या वाचत वाचत हनुमंत बघतायत. इंद्रजिताला वाटतं मी काय पराक्रम केलाय. तो आपला हनुमंताची मिरवणूक काढतोय. हनुमंताला फायदा असा झाला, संबंध लंकेचे रस्ते, लंकेचा लेआउट हे सगळं हनुमंताला पाठ झालं आणि मेमरी फोटोग्राफिक असल्यामुळे सगळं त्यांनी बरोबर टिपलं. संसदेमध्ये आला. रावणाने रागाने त्याला विचारलं, का रे, कोण आहेस तू? हनुमंतांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. आजपर्यंत लंकेच्या लोकांना रावणाने असं सांगितलंय की सीता वनवासाला कंटाळून माझ्याबरोबर आली आहे. आपण सीतेला पळवून आणलेलं आहे हे रावण कोणाला सांगत नाही. तिच्या नवऱ्याला वनवास घडला होता आणि ती वनवासात तिला फार बोर झालं, कंटाळा आला म्हणून ती माझ्याबरोबर आली. कशी राक्षस शूर्पणखा तशी म्हटली रावणाला की अरे तुला ती शोभून दिसेल म्हणून मी आणायला गेले होते, पण त्या दोघांनी माझी अशी शोभा केली. किती खोटारडे असतात. समर्थांच्या वर्णनेनं ऐसा लौंद बेईमानी कदापि नाही सत्यवचनी पापी अपस्मार्जनी राक्षस जाणावा, ही सगळी त्यांची प्रवृत्ती आहे, ही त्यांची मेंटॅलिटी आहे. त्यामुळे ते सगळं धादांत खोटं बोलतात. इथं हनुमंत जो आहे तो रावणाला म्हणतो, रावण विचारतो की तू कोण आहेस? हनुमंत सांगतो, पती घरात नसताना ज्याची बायको तू पळून आणलीस त्या रामाचा मी दूत आहे. हनुमंताला माहिती आहे आज आपण संसदेत जे बोलू उद्या हेड न्यूज आहे, पण सगळं मीडिया तिथं उपस्थित आहे. त्यामुळे उद्याच्या पेपरला रावणाने सीतेला पळवून आणलेलं आहे ही बातमी फ्लॅश असणार आहे आणि सगळ्या लोकांना कळेल की हा किती लबाड मनुष्य आहे. रावण म्हणतो, मग तू माझी बाग का उद्ध्वस्त केलीस, गुन्हे का केलेस? हनुमंत म्हटला, मला संसदेतून तुला भेटायचं होतं आणि मला असं कळलं की तुझ्या संसदेत फक्त गुन्हेगारांनाच प्रवेश मिळतो म्हणून मी गुन्हा केला, म्हणजे त्यानिमित्ताने तुझ्या संसदेत मला प्रवेश मिळेल. सध्या सगळे संसदेत गुंडांची संसद झालेली आहे. आरके लक्ष्मणचं एक व्यंगचित्र होतं. एका ग्रस्तांना मंत्रिमंडळात थारा मिळत नाही म्हणून ते घरात नाराज होऊन असे बसलेले असतात. बायको म्हणते, एकही खून नाही, एकही घोटाळा नाही, कुठलेही प्रकरण नाही, कसं तुम्हाला मंत्रिपद मिळेल अशी ती रागाने म्हणते. हनुमंत म्हणाला, संसदेत गुन्हा केल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही म्हणून मी मुद्दाम गुन्हा केला. रावण संतप्त म्हणतो, हा फार उर्मट बोलणारा आहे, याला ठार मारा. तेवढाच बिभीषण उभा राहतो आणि बिभीषण म्हणतो की महाराज हा दूत म्हणून आलेला आहे आणि लंकेच्या नियमानुसार दूताला ठार मारता येत नाही, आपण त्याला ठार मारू शकणार नाही. 3 मंत्री आणखी उभे राहतात जे बिभीषणाचे कट्टर समर्थक आहेत. ते म्हणतात, महाराज बिभीषण म्हणतात ते बरोबर आहे, आपल्या नियमानुसार आपल्याला ह्या दूताला ठार मारता येणार नाही. हनुमंत त्या चौघांकडे पाहतो आणि लक्षात घेतो संसदेचं विभाजन शक्य आहे, हे लोक रामाला जॉईन होऊ शकतात. हनुमंत कसे बुद्धिमान आहेत, बसले असले हनुमंतांनी सगळी कामं केलेली आहेत. रावण म्हणतो, लंकेच्या नियमानुसार दूताला ठार करता येत नसलं तरी दूत जर असभ्य वर्तन करत असेल तर त्याला शिक्षा करता येते.
याने आपल्या पुत्राला मारलेला आहे, आपल्या अनेक सैन्य खलास केलेला आहे, तेव्हा मी याला अशी शिक्षा सांगतो की याची जी शेपटी आहे ती शेपटी जाळून टाका, कारण या सगळ्या लोकांनी शेपटीने मारलेलं आहे. चला, हनुमंताला संधीच ऐकी मिळाली. लंकेतच रॉकेल आणि लंकाच जाळायची आहे. लादेन जसं अमेरिकेचंच विमान, अमेरिकेचाच वैमानिक, अमेरिकेतलंच पेट्रोल आणि अमेरिकेचीच इमारत जाळायला काय हरकत आहे. हनुमंतानं सगळं ते शेपूट लांबायला सुरुवात केली. एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये अतिशय विनोदी वर्णन केलेलं आहे की शेपटी इतकी लांबत चालली की कापड कमी पडायला लागलं. मग लंकेतले व्यापारी, आमच्याकडनं 1 तागा, आमच्याकडनं 2 तागे, आमच्याकडनं 5 तागे, बरोबर गाठीच्या गाठी कापडाच्या यायला लागल्या. आणि त्या सगळ्या कापडाच्या गाठी या शेपटीला जिरत आहेत. बांधून बांधून ते लोक थकत आहेत. आता रॉकेल ओतलं पाहिजे, रॉकेल कमी पडायला लागलं संसदेतलं. मग रॉकेलचे दुकानदार रावणाला खुश करण्यासाठी आमच्याकडनं 2 बॅरल, एक म्हणतो आमच्याकडनं 5 बॅरल, एक म्हणतो माझ्याकडनं 10 डबे, बरोबर बरोबर रॉकेल ओतलं जात आहे आणि शेपटी लांबत चाललेली आहे. शेवटी इंद्रजिताने अग्नी लावावा म्हणून मग ते समारंभाचे संयोजक सांगतात की आता महाराज इंद्रजित यांनी दीपप्रज्वलन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. झालं, त्यांनी दीपप्रज्वलन करायला हातामध्ये ते घेतलं आणि एकदम ती ज्वाळा पेटली आणि हनुमंताने जय श्रीराम म्हणून जे उड्डाण घेतलं ते लंकेतली सर्वात उंच इमारत जी होती, जॉर्ज खलिफा, बुर्ज खलिफा, तिथं जाऊन बसले. आणि हनुमंताने ती शेपटी जी आहे ती प्रत्येक घरातनं न्यायला सुरुवात केली. सर्वात पहिले ऑर्डिनन्स फॅक्टरी ती उडवून टाकली आणि सबंध लंकेमध्ये इतका हाहाकार झाला. नाथ वर्णन करतात की प्रत्येकजण म्हणतो अहो जरा पाणी आणा, अहो जरा पाणी आणा, पण ज्याच्याकडनं तो पाणी मागतो त्याचंच घर जळलेलं आहे, तो कोणाला पाणी देणार, त्यालाच पाणी कमी पडतंय. सबंध लंकेमध्ये हाहाकार झाला. सबंध लंका जी आहे ती हनुमंताने त्या शेपटीने पेटून टाकली आणि मग हनुमंत समुद्राकाठी येतो, आपली शेपटी पाण्यात विझवतो. एकदम हनुमंताला आश्चर्य वाटतं की आपल्याला का नाही झटका पडला. तेव्हा अग्निदेव हनुमंताला म्हणतात की तुला चटका पडू नये यासाठी भगवती सीता अशोकवनात प्रार्थना करत होती. तिने मला सांगितलं, अग्निदेवा हनुमंताला काही त्रास देऊ नका, त्याच्या शेपटीला काही इजा होऊ देऊ नका. जेव्हा आपल्याला जीवनामध्ये काही यश येतं, काही संकटातनं आपली मुक्तता होते, तेव्हा आपण काहीतरी सत्कर्म केलेलं असतं आणि त्या सत्कर्मामुळे कोणीतरी आपल्याला चांगल्या सद्भावना व्यक्त केलेल्या असतात आणि त्या सद्भावनांमुळे आपण सुरक्षित असतो. कोणाचे आशीर्वाद, कोणाच्या सदिच्छा आणि कोणाच्या सद्भावना कशा पद्धतीने आपल्या कामाला येतील आपल्याला काही सांगता येत नाही. म्हणून सतत माणसाने सत्कर्म करत राहावा, उपासनेला दृढ चालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. त्या सगळ्या गोष्टींनी आपल्या पुण्याईचा संचय होत असतो आणि ती पुण्याई कुठे कशी कामाला येईल काही सांगता येत नाही. पण पुण्याईच्या रूपाने ती करन्सी तर आपल्या हातामध्ये आली, केव्हा कसा वापर करायचा ते आपल्याला ठरवता येईल. हनुमंतासाठी सीतेची प्रार्थना उपयोगी पडली. हनुमंत विचार करतो आता सीतेला सांगावं की वानरं काकड्या नाही आहेत, अशी आहेत. सीतेलाही खात्री पटली. हनुमंत म्हणतात सीतेला, फार सुंदर संवाद आहे. म्हणतात, आई सगळे लोक आपापलं घर आता विझवण्याच्या कामामध्ये आहेत, कोणाचे माझ्याकडे लक्ष नाही, तुमच्याकडे लक्ष नाही. तुम्ही आत्ता खांद्यावरती बसा, तुम्हाला मी रामांकडे घेऊन जातो. सीता किती गंभीर आहे लक्षात घ्या. ती तयार झाली नाही. ती हनुमंताला म्हणते, हनुमंता येताना रावणाने मला जबरदस्ती आणलं, तेव्हा रावणाला स्पर्श करणं हे मला अटळ होतं. आता मी मुद्दाम तसं होऊ देणार नाही. आणखी एक लक्षात घे, मी काय अशी वस्तू आहे का जी कोणी चोरून न्यावी. रावणाने मला चोरून आणलं, तू मला चोरूनच नेणार. कोणाचं लक्ष नाही असं असताना तुम्हाला नेणार, म्हणजे तू सुद्धा मला इथून चोरूनच नेणार. कोणी चोरून द्यावी अशी सीता ही वस्तू आहे का. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, अयोध्येच्या राजसनुषेला जर हात लावला तर काय परिणाम होतात हे जगाला कळलं पाहिजे, रामाने इथं आलं पाहिजे. आणि एकटा रावण नव्हे तर रावणाच्या सगळ्या समर्थकांसह रावण मारला गेला पाहिजे. नुसता रावण मारला जाऊन चालणार नाही. महाभारत युद्धामध्ये नुसते दुर्योधन आणि दुःशासन मारले जाऊन चालणार नाही.
त्या सगळ्यांच्या पापाला खतपाणी घालणारे कर्ण, भीष्म, द्रोण हे सुद्धा मारले गेले पाहिजेत. रजनीशांचं एक फार सुंदर वाक्य आहे. रजनीश म्हणतात, हे जग नरक करण्यामध्ये सज्जनांचा फार मोठा हातभार आहे. सज्जनांनी सुद्धा गप्प बसून हे जग नरक केलेलं आहे. द्रौपदीचं वस्त्रण चाललेलं आहे, गप्प बसून भीष्म आणि द्रोणाचार्य यांनी त्या पापाला खतपाणी घातलेलं आहे. हे जग वाईट व्हायला सज्जन माणसं सुद्धा खूप कारणीभूत आहेत. सज्जन माणूसच पंतप्रधान होता, पण काश्मीरच्या बाबतीत काही करू शकला नाही. उलट ती समझोता एक्सप्रेस काढली आणि दहशतवाद्यांना इनकमिंग फ्री या आणि बॉम्बस्फोट करून जा, सगळ्यांचे दालन खुलं करून टाकलं. सज्जन माणसांच्या चुका आहेत, सज्जन माणसांचे गुन्हे आहेत. तेव्हा सज्जन माणसांना सुद्धा कणखर असलं पाहिजे. भगवती सीता म्हणते, नुसता रावण मारला जाऊन चालणार नाही, जे जे रावणाचे समर्थक आहेत ते सगळे मारले गेले पाहिजेत. जे दुष्टपणाला खतपाणी घालतात ते सुष्ट आहेत का? आणि ते सुष्ट असतील तर ती सुष्टता सुद्धा काही कामाची नाही. म्हणून खंडोजी खोपडे जेव्हा अफजल खानाला जाऊन मिळाला आणि पुन्हा स्वराज्यामध्ये आला आणि शिवाजी महाराजांकडे लाळ घोटायला लागला, शिवाजी महाराज त्याचा हातपाय तोडून टाकला. त्याने चौकटा करा, असले हरामखोर लोक काय कामाचे? स्वराज्या आडजी विघ्ने ती कापून काढिली, असं समर्थ रामदास वर्णन करतात. आणि म्हणून सीता म्हणते, या सगळ्या लोकांना प्रभूंनी ठार मारलं पाहिजे. हनुमंत म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, लवकरच आम्ही येऊ, हे सगळं घडेल. फक्त मी तुम्हालाच भेटलो होतो, ही रामानं खात्री पटावी यासाठी मला काहीतरी खूण सांगा. पदोपदी आपल्याला हनुमंत कसे बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेत. रामानं पटलं पाहिजे ना की मी सीतेलाच भेटलो होतो. तिने आपल्या केसातला चुडामणी काढला आणि हनुमंताला सांगितला, हा चुडामणी पाहिला की राम ओळखतील की तू फक्त सीतेलाच भेटला होता. आणि मग तू चुडामणी घेऊन हनुमंत परत येतात. आता हनुमंताची वागण्याची पद्धत कशी बघा. मी जाऊन आलो, मी लंका जाऊन आलो, मी यश मिळवलं, ही काही भानगड नाही. जेव्हा सगळे रामाकडे येतात तेव्हा राम हनुमंताला विचारतात, हनुमंत काय झालं? हनुमंत म्हणतात, आमच्या संघाचे प्रमुख अंगद आहेत, ते आपल्याला निवेदन करतील. कॅप्टन कोण आहे टीमचा? शतक तेंडुलकरने मारला असेल, पण ते ट्रॉफी जी आहे ती धोनी घेणार, कारण तो कॅप्टन आहे. त्याच्या हातात त्याने मॅच कोणी जिंकून दिली हा प्रश्न नाही आहे. कॅप्टनने ते घेतलं पाहिजे, कॅप्टनने सांगायचं. आणि मग अंगद सगळं सांगतो, पण प्रभूंचं काही त्यांनी समाधान होत नाही. प्रभू हनुमंत म्हणतो, हनुमंता तू मला सीतेबद्दल सगळं सांग. आणि मग हनुमंत सगळं निवेदन करतो. तेव्हा प्रभूंच्या नेत्रातनं अश्रूंच्या धारा चालू असतात. हनुमंत म्हणतो, प्रभू आता आपल्याला लवकर सेतुबंधन केलं पाहिजे आणि लंकेवरती हल्ला केला पाहिजे. राम शेवाळकर त्यांच्या रामकथेत सांगतात की शत्रूच्या राज्यात जाऊन घुसून त्याच्यावरती हल्ला करून त्याला ठार मारणारा राम हा भारताच्या इतिहासातला पहिला राजा आहे. डायरेक्ट आक्रमण आहे. आचार्य चाणक्य म्हणतात, दर 10 वर्षांनी कुठेतरी आक्रमण करून युद्ध केलं पाहिजे, तरच राष्ट्र जिवंत राहतं. गांधीगिरीने राष्ट्र वाढत नाही, रसा तळाला जातं. शिवाजी महाराजांनी सतत लढाया केलेल्या आहेत, रामचंद्रांनी सतत लढाया केलेल्या आहेत, कृष्णाने सतत लढाया केलेल्या आहेत. युद्ध करून दुष्टांत निर्दालन केल्याशिवाय सज्जन माणसं सुखाने जगू शकणार नाही. आणि म्हणून रामचंद्रांनी लंकेवरती हल्ला करायचं ठरवलं. ह्या सगळ्या वानर सेनेला घेऊन रामचंद्र समुद्रकाठी येतात आणि मध्ये सांगितल्याप्रमाणे सेतुबंधन हे पूर्ण वैज्ञानिक पद्धतीने केलेलं काम आहे. ठेका झाडे, ठेका डोंगर, पृष्ठी झेलिलं त्यांना सागर, हे गदिमांचं वर्णन यथार्थ आहे. मोठमोठाली झाडं फेकण्यात आली, त्यांना ओंडके जोडण्यात आले, त्या झाडांचा सेतू तयार करण्यात आला, ते सगळे एकमेकाला जोडले गेले. त्यावर टणाटण उड्या मारत मारत वानर सेना जी आहे ती लंकेमध्ये घुसली आणि जवळजवळ 18 पद्म वानर भुभुक्कार करीत त्या लंकेत पोहोचले. रावणाला फार मोठा धक्का बसलेला आहे. 2 गोष्टींनी रावणाला धक्का बसलेला आहे. एक हनुमंताचा पराक्रम आणि दुसरं रामचंद्रांचं सेतुबंधन. आजपर्यंत रावणाची अशी कल्पना होती की मी कुठेही कसाही वागेन, कसेही अत्याचार आणि पाप करेन आणि लंकेत परत येईन. लंकेत आलो की आय एम सेफ,
कोण येते लंकेत मारायला? बरं, इथे एवढी माझी सेना आहे, अपने गल्ली में कुत्ता भी शेर होता है, रावण तर शेरच तेच होता. आणि कोण लंकेत जाणार कसं? लंकेमध्ये समुद्रातलं बेट आहे. बरं, रावणाकडे आकाशातनं उड्डाण करणारा रथ आहे, सगळ्यांकडे अशा सुविधा असत नाही. रावणाकडे पुष्पक विमान आहे, सगळ्यांकडे अशी सुविधा नाही आहे. तर कोण इथं येणार आहे? त्यामुळे बाहेर वाटेल तसे अत्याचार करावेत आणि लंकेत आलं की सुरक्षित असावं. लंकेत सेतू बांधला जाईल आणि लंकेवरती आक्रमण होईल, हे रावणाने कधी स्वप्नात सुद्धा कल्पिलं नव्हतं. आणि ते प्रत्यक्ष घडलंय. आणि त्याहीपेक्षा हनुमंताच्या पराक्रमाने एकदम हादरून गेलेला आहे. हनुमंताच्या लंका दहनाने अनेक गोष्टी साधलेल्या आहेत. पहिली गोष्ट, एक तर रावणाने लोकांची दिशाभूल केली होती की सीता माझ्याबरोबर आलेली आहे, मी तिला पळून आणलेली नाही आहे. तो फुगा हनुमंताने फोडला आणि लोकांच्या लक्षात आलं की रावणाने तिला पळून आणलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इतकी दिवस लंकेचे नागरिक समजत होते की रावणाने सीता आणलेली आहे, ही रावणाची प्रायव्हेट मॅटर आहे, आपण त्याच्या प्रायव्हेट इश्यूत कशाला लक्ष घाला, याचं चालणारच. राजा येतो, आपल्याला त्याने सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत, आपण क्लबमध्ये जाऊ शकतो, खाऊ पिऊ शकतो, आपल्याला बारबाला फॅसिलिटी आहे, रेव पार्टीची फॅसिलिटी आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत. बाकी राजा कसं का वगैरे आपल्याला काय करायचं, आपल्या सुखात काय कमी आहे? हनुमंतानं लंका दहनाद्वारे लंकातल्या नागरिकांना याची जाणीव करून दिली की सीतेचं अपहरण हा रावणाचा प्रायव्हेट इश्यू नाही आहे, हा लंकेचा पब्लिक इश्यू आहे. सीता ही तुमची डोकेदुखी आहे. तुम्ही जर सीतेला सोडलं नाहीत तर अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. लंकेत नागरिकांमध्ये घरोघर चर्चा चालली आहे की महाराजांनी सीतेला तर गुपचूप परत करावं. कुठलंही सत्तांतर घडवायचं असेल ना तर त्याआधी जनमत बदलणं फार आवश्यक असतं. शिवाजी महाराजांना सत्ता मिळाली, त्याच्या आधी तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी यांनी सगळीकडे प्रवास करून जनमत बदललेलं आहे. समर्थाने लोकांच्या मनात स्वराज्याची आणि स्वातंत्र्याची भावना प्रस्फुरित केलेली आहे. शिवाजी महाराजांच्या कामाबद्दल आदराची भावना निर्माण केलेली आहे. नेमकं तेच काम हनुमंताने लंका दहनाद्वारे केलं. तिसरी गोष्ट हनुमंताने केली, लंका दहनाद्वारे त्याने रावणाला दाखवून दिलं, आम्हाला सुद्धा दहशतवाद करता येतो. आणि दहशतवादाला दहशतवाद हेच उत्तर आहे, शांतता हे दहशतवादाला उत्तर नाही. लष्करे तोयबाला लष्करे शिवबा हेच उत्तर आहे. शिवाजी महाराजांच्या संसदेवरती जर हल्ला झाला असता तर शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे आणि येसाजी कंक या दोघांना सांगितलं असतं, 8 दिवसाच्या आत पाकिस्तानची संसद मुशर्रफ सकट जाळून या, आणि मुशर्रफ सकट त्यांनी ती संसद जाळून ते परत आले असते. लष्कर तोयबाला हेच उत्तर आहे. शांततेने दहशतवाद कधीही संपत नाही. राम सुद्धा हनुमंताला असं म्हणाले नाही की अरे हनुमंता, तुला मी सांगितलं होतं फक्त सीतेचा शोध घेऊन ये, तू कशाला लंका जाळलीस, मी शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवणार होतो, मी मैत्रीसाठी रावणापुढे हात तिसऱ्यांदा करणार होतो. राम असं अजिबात म्हटलेलं नाही आहे. याचा अर्थच असा की दहशतवादाला दहशतवाद हेच उत्तर आहे. लातों की बूथ बातों से नहीं मानते. काही लोकांना फक्त तलवारीची भाषा समजते, त्यांना तलवारीच्या भाषेतच उत्तर दिलं पाहिजे. काही लोकांना फक्त बॉम्बची भाषा समजते, त्यांना बॉम्बच्या भाषेत उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून हनुमंताने लंका दहन करून संबंध लंकेमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलेलं आहे. सगळे लोक सेतूबंधन करून आलेले आहेत. आता लंकेत चर्चा सुरू झाली की एक वानर इतकं थैत्याड घालतं, इथं 18 पद्म वानर आहेत. आता हे वानर लंकेचं काय करतील? हे लंकेची पार होळी करून टाकतील, एक माणूस जिवंत राहणार नाही. सगळे घाबरून गेले. सगळ्यांनी पहिल्यांदा पाण्याचे बॅरल भरायला सुरुवात केली. नाथवर्णन करतात की वानरं पुन्हा जर आली तर पहिल्यांदा हे आग लावतील, आपण आपलं पाणी आता राटा ठेवूयात. कोणी कोणी पाण्याच्या टाक्या बांधून घेतल्या, कोणी पाण्याचे बॅरल विकत घेऊन ठेवले, सगळी व्यवस्था केली. आता इथे रावणानं संसदेची तातडीची बैठक घेतलेली आहे. काय करावं, युद्ध करावं की नाही, का सीतेला परत करायची? साळसूतपणाचा आव रावण आणतोय आणि बैठक घेतोय. अर्थात बैठकीत रावणाचे काही चमचे आहेत. ते म्हणतायत
कुठल्याही परिस्थितीत सीता परत करायची नाही. सीता रावणाला मिळणं हा लंकेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. इंदिरा इज इंडिया सगळे लोक तिथं होतेच बसलेले. त्यांनी रावणाच्या सगळ्या गोष्टांचे समर्थन केलं. बिभीषण उभा राहिला आणि बिभीषणाने सांगितलं की महाराज, तुमच्या एकट्याच्या वासना तृप्तीसाठी आपण सगळ्या लंकेला वेठीला धरू नये, तुम्ही सीता गुपचूप परत करावी असं आमचं मत आहे. रावण इतका चिडला. काय ज्या माणसाला सतत स्तुती ऐकायची सवय असते त्या माणसाला खरं सांगितलेलं आवडत नाही. सुलभः पुरुषा राजन् सततं प्रियवादिनः अप्रियश्च पथ्यश्च वक्ता श्रोता च दुर्लभः. विभीषणाच्या मुखातनं हे सुभाषित बाहेर पडतं. राजा, सतत गोड बोलणारी माणसं सुलभ आहेत, पण अप्रियस्य पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. हिताचं पण ऐकायला कटू वाटणारं सांगणारा दुर्मिळ आहे, ऐकणारा त्याहून दुर्मिळ आहे. तर तू माझा ऐकणार नाहीस मला माहिती आहे. विभीषण जेव्हा उपदेश करायला लागला, संतापलेला रावण उठला, ताड 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 विभीषणाकडे गेला आणि त्याने विभीषणाला जोरात लाच मारली. विभीषण धरणीवरती कोसळला आणि रागाच्या वात रावण म्हटला, तुला एवढा जर रामाचा पुळका असेल तर आत्ता त्याच्यात चालता हो आणि रामाकडे जा. विभीषणच्या दरबारातनं बाहेर पडला. 3 मंत्री बाहेर पडले. 4 तिथून निघाले. इथं रावणाच्या जागी कुशल राजकीय नेता असता त्याने त्या 4 अटक केली असती. पण राग मनुष्याला विचारशक्ती नष्ट करून टाकतो. रागाच्या भरात माणसाला नेमकं काय करावं ते सुचत नाही. रागाच्या भरात घेतलेले सगळे निर्णय नेहमी चुकीचे असतात. रामांना फायदा झाला, आयतार विभीषण मिळाला. रावणानं या 4 अटक करायला पाहिजे होती. राजकीय दृष्ट्या ते जास्त फायद्याचं ठरलं असतं. हे 4 रागाने निघून गेले आणि रामाला जॉईन झाले. आता 4 जण रामाकडे आले तर रामाच्या सैन्यात जरा खळबळ माजली. काही लोकांना असं वाटायला लागलं, हा खरंच आपल्याला जॉईन झाला आहे का रावणाने हिरीगिरी करायसाठी पाठवलाय. राजकारणात असं चालतं. मुद्दाम आपण भांडण करायचं, नाटक करू, तू तिकडं जा, तिकडली बातमी मला सांग, अशा गोष्टी घडू शकतात. शिवचरित्रात माझा असा तर्क आहे की नेताजी पालकर भांडून शिवाजी महाराजांना सोडून औरंगजेबला जो जॉईन झालेला आहे ते शिवाजी महाराज आग्र्याला येणार त्याच्या आधीची ती तयारी आहे की तू भांडायचं नाटक कर, तू तिकडं जा, तू तिथं मला सारख्या शिव्या देत जा, मग मी पाठोपाठ येतो आणि मला जर काही त्रास झाला तर माझ्या सुटकेची व्यवस्था तू कर. अशा पद्धतीनं नेताजी पालकर आणि शिवाजी महाराज यांच्यात तो आतला गुप्त करार असणार आहे. प्रत्यक्षात तसं काही भांडण झालेलं नसणार आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर जेव्हा स्वराज्यात परत आला तर ताबडतोब त्याचा स्वीकार केला. खंडोजी खोपड्याचा नाही स्वीकार केला, त्याचे हातपाय तोडले. मग नेताजी पालकरचे काय हातपाय तोडले? त्याचा नुसता स्वीकार केला नाही, त्याचं शुद्धीकरण केलं. तो मोहम्मद कुली खान झाला होता, त्याला पुन्हा नेताजी पालकर केलं. नुसतं शुद्धीकरण केलं नाही. आपली मुलगी नेताजी पालकरच्या मुलाला दिली. जानोजी पालकर याला आपली राजकुमार बाईसाहेब म्हणून मुलगी दिली. म्हणजे रोटीविटी व्यवहार सुद्धा केला. एवढा का पुळका यावा शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरबद्दल? आपल्यामुळे यांनी फार त्रास सहन केलेला आहे, फार सोसलेला आहे. हे लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी हा सगळा व्यवहार केलेला आहे. मग विभीषण तसा पाठवलाय का? अंगद म्हटले घ्या भाऊ त्याला, पण त्याच्यावर वॉच ठेवा, त्याच्यावर लक्ष ठेवा, काय करतोय काय नाही, नाहीतर पंचायत होईल. सुग्रीव म्हटलं अजिबात घेऊ नका, हा मुद्दाम रावणाने पाठवलेला आहे. रामचंद्र सगळ्यांचं मत घेतात. राजकारणामध्ये सगळ्यांना विचार करायला, व्यक्त करायला संधी देणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. शिवाजी महाराज मोहिमेत सगळ्यांना बोलवत असत आणि तुझं काय मत आहे, तुझं काय मत आहे, प्रत्येकाला विचारत असत. हनुमंताला विचारलं. हनुमंत म्हणतात विभीषण हा संग्राह्य मनुष्य आहे, तो आपल्या संग्रहात असला पाहिजे. तो अतिशय सज्जन आहे. त्याच्याबरोबरचे 3 मंत्री आलेले आहेत, हे 4 रावणाचे वैरी आहेत आणि या 4 घ्यावं असं माझं मत आहे. रामचंद्र म्हणतात मी सगळ्यांची मतं ऐकली, मला हनुमंताचं मत जास्त बरोबर वाटतं, कारण हनुमंती तिथं जाऊन आलेला आहे, तेव्हा आपण विभीषणाचा स्वीकार करूया. आता भगवंताची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी बघा.
विभीषणाचा नुसता स्वीकार करून भागलं असतं, त्याला पक्षात प्रवेश देऊन भागलं असतं. भगवंताने काय करावं? भगवंताने विभीषणाला आपल्या पक्षात तर प्रवेश दिला, पण त्याचा लंकेचा राजा म्हणून राज्याभिषेकही उरकून टाकला. आता रामाला काय अधिकार हो लंकेचा राज्याभिषेक करण्याचा? म्हणजे मी दुबईमध्ये यायचं आणि सांगायचं की दीपक हा दुबईचा राजा आहे आणि त्याचा राज्याभिषेक मी उरकून टाकायचा. मला काय अधिकार आहे? रामांना काय अधिकार आहे विभीषणाचा राज्याभिषेक उरकायचा? लंका रावणाची आहे. अभिषेक संसदेचे लोक करतील. रामचंद्रांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी लक्षात घेण्यासारखी आहे. पहिली गोष्ट अशी की जो मनुष्य आपल्या पक्षात येतो त्याच्या मनात पहिल्यांदा एक शंका असते, यांच्या पक्षात आलोय खरं, इथं माझं स्थान काय राहील, माझं स्टेटस काय राहणार, पोझिशन काय राहणार, मला इथं मनाने वागवतील की नाही. रामचंद्राने सांगितलं जेव्हा युद्ध संपेल तेव्हा लंकेचा राजा तू असशील. मुख्यमंत्री करणार असतील तर कोणीही पक्षात यायला तयार होतो. आणि चुकून पक्षात आला असेल आणि आल्यावर मुख्यमंत्री होणार आहे कळलं तर शेवटपर्यंत पक्षात आणि एकनिष्ठ राहतो. मागे जेव्हा संयुक्त गव्हर्नमेंट करायचं चाललं होतं तेव्हा शरद पवार बीजेपीत यायला तयार होते. फक्त एकच अट त्यांची होती की मी पंतप्रधान होणार, आणि अडवाणी म्हणत होते की पंतप्रधान वाजपेयी होणार. एवढ्या एका मुद्द्यावरनं फिसकटलं, नाही तर पवार साहेब यायला तयार होते बीजेपीमध्ये. प्रत्येकाला असं वाटतं मी त्या पक्षात आल्यानंतर माझी पोझिशन काय राहील, आणि मी जर टॉपला राहणार असेल तर माझी काही हरकत नाही. आता विभीषण लंकेचा राजा होणार म्हटल्यानंतर हे 4 लोक शेवटपर्यंत एकनिष्ठ राहतील याची खात्री झाली. हा पहिला डाव. दुसरा डाव, विभीषणाचा राज्याभिषेक करून रामचंद्रांनी रावणाला असा एक धक्कादायक आत्मविश्वास दाखवलेला आहे की लंका माझ्याच बापाची, मी जिंकलेली आहे. ऑन पेपर ती सध्या तुझी आहे, युद्ध झाली की ती माझीच आहे. कॉन्फिडन्स की मी लंका जिंकलेलीच आहे. सी.डी. देशमुख मॅट्रिकला होते. मुख्याध्यापकांचा फोन आला. सी.डी. देशमुखांनी फोन घेतला. मुख्याध्यापक म्हणाले अभिनंदन. एवढा एकच शब्द ते बोलले. सी.डी. देशमुखांनी काय प्रश्न विचारला? सर दुसरा नंबर कोणाचा आहे? पहिला माझा यावं त्याला वादच नाही. बोर्डात दुसरं कोण आलं? काय कॉन्फिडन्स आहे? तसं राम दाखवतात मला कॉन्फिडन्स आहे, मी लंका घेतलेलीच आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, विभीषणाचा राज्याभिषेक केल्यामुळे लंकेतल्या लोकांच्या एक लक्षात आलं की या युद्धामध्ये जर रावण मारला गेला तर राम पंतप्रधान होणार नाहीत, विभीषण होईल. कोणालाही विदेशी पंतप्रधान नको असतो. बघा सोनिया गांधीला आक्षेप घेतला गेला की नाही, की नाही ती विदेशी बाई आम्हाला खुद्द शरद पवारने सांगितलं आम्हाला इटालियन पंतप्रधान नको. कोणालाही परदेशी नागरिक पंतप्रधान म्हणून नको असतो. युद्धानंतर रावण मेल्यावरती जर राम गादीवर बसणार असेल तर लंकेचा पाठिंबा या युद्धाला रामाला राहणार नाही, रावणाला राहील. पण रामचंद्रांनी काय केलं, पहिल्याच दिवशी घोषित करून टाकलं की रावणाच्या मृत्यूनंतर विभीषण गादीवरती बसेल. सगळ्या लंकेत असं जनमत झालं की विभीषण जर राजा होणार असेल तर रावण मेला तरी चालेल. जनमत फार महत्त्वाचं आहे राजनीतीमध्ये. आणि रामचंद्रांनी या डावपेचाद्वारे सगळं जनमत बदलून टाकलं की मी पंतप्रधान होणार नाही, तुमचाच मनुष्य राहणार आणि मी निघून जाणार आहे. मी 2 दिवसाचा पाहुणा आहे. लोकांना जर परदेशीचे पाहुणा म्हणून राहणार असेल ना तो हवा असतो. जास्त दिवस तो तिथं राहणार असेल आणि पुन्हा राजा होणार असेल तर कोणालाही तो नको असतो. किती युक्त्या रामचंद्रांनी केलेल्या आहेत. या एका नुसत्या विभीषणाच्या राज्याभिषेकातनं अनेक गोष्टी साधलेल्या आहेत. आणखी एक डाव रामचंद्रांनी टाकलेला आहे. त्यांना असं वाटतं की आपण हे युद्ध टाळावं. काय सुंदर लंका आहे. एक लक्षात ठेवा, युद्ध ज्याच्या भूमीवरती होतं ना त्याचं सर्वात जास्त नुकसान होतं. पाकिस्तानने नेहमी आपल्यावर आक्रमण केलेलं आहे. तर त्रास नेहमी कोणाला झालेला आहे? आपल्याला झाला आहे. एकदा तरी आपण पाकिस्तानवर आक्रमण करून त्याची भूमी खराब करावी. युद्ध ज्याच्या भूमीवर होतं ना ही इज द सफरर. रामचंद्राने विचार केला की एवढी चांगली लंका आहे ती युद्धात खराब होऊन जाईल. त्यांनी एकदा तडजोड करायचं ठरवलं. मग एक बैठक घेतली. म्हणजे आपण युद्ध बंद करून शांतीसाठी एक प्रस्ताव रावणाकडे मांडू की त्यांनी सीता परत करावी, आम्ही युद्ध न करता निघून जाऊ. कोण जाईल? सगळे वानर म्हणाले हनुमान हनुमान हनुमान.
रामचंद्र म्हटले हनुमान नको, अंगदाला पाठवू म्हणजे. सारखं हनुमंताला पाठवलं तर ते लोक म्हणतील यांच्याकडे हनुमंताशिवाय माणूस दिसत नाही, फक्त तेंडुलकर. तेंडुलकर इज आउट, इंडिया इज आउट. नाही, आमच्याकडे धोनी आहे, सेहवाग आहे. तेंडुलकर शून्यावर आउट झाला तरी सेहवाग टिबल सेंचुरी मारू शकतो, धोनी मॅच जिंकू शकतो. आमच्याकडे माणसं आहेत, एकटा हनुमान नाही आहे. अंगदाला पाठवलं. अंगदाला पाठवण्यात रामचंद्रांची आणखी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे. रामांच्या सैन्यातला अंगद हा सर्वात कच्चा दुवा आहे. रामाने अंगदाच्या बापाला मारलेला आहे. अंगदाचा बाप वाली रावणाचा मित्र आहे. त्यामुळे अंगद जेव्हा जाईल तेव्हा रावण अंगदाचा बुद्धिभेद करण्याची शक्यता आहे. तेव्हा प्रत्यक्ष युद्ध सुरू व्हायच्या आधीच काय पडझड व्हायची असेल ती होऊ देत. जर अंगद तिकडं नाही गेला आणि आपल्याशी अनन्य राहिला तर रावणाला कळेल की रामाने दगडांच्या सेतूपेक्षा माणसांचा सेतू किती मजबूत आणलेला आहे. आणि तसं झालेलं आहे. अंगद जेव्हा शिष्टायला आला तेव्हा रावण म्हटलाय, अरे बिंडोक वानरा, ज्याने तुझ्या बापाला मारलं त्याला तू मदत करतोस. रावणाचे शब्द आहेत, ही उत्तरेतली माणसं दक्षिणेत येऊन राज्य करू इच्छितात. तुला अक्कल आहे का? तू आणि मी एकत्र येऊ, म्हणजे आपण दोघं मिळून रामाला आणि सुग्रीवाला ठार मारू. तुला किष्किंधेचं राज्य मिळेल, मला सीता मिळेल. काय हरकत आहे तुला? तेव्हा अंगद म्हणतो की रावणा, या युद्धामध्ये तू रामाला मारू शकशील हा भ्रम पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाक. तुझं मरण अटळ आहे हे पहिल्यांदा लक्षात घे. तुला मरावंच लागणार आहे, त्यामुळे तू मला फोडायचा प्रयत्न करू नकोस. रावणाला धक्का हा बसलेला आहे की ह्या दगडांच्या सेतूपेक्षा हा जो माणसांचा जबरदस्त सेतू त्याने बांधलेला आहे तो मोठा विलक्षण आहे. अंगद फुटायला तयार नाही. एकदा तो सुग्रीवाने इतका विचार केला, अजून युद्ध सुरू झालेलं नाही आहे. राम सुवेल पर्वतावरती आहेत, ते जे जय जय राम म्हणून सगुण रूप जय जय राम, त्यात सुवेल विहारी जय जय राम, सुवेल पर्वतावरती विहार करणारे राम. ते तिथे आले असताना त्रिकूट पर्वतावरल्या क्लबमध्ये रावण दारू ढोसायला आलेला होता. शुक आणि सारण हे त्याची दोन माणसं होती. ते रावणाला सांगतात की रावणा, तो बघ तुझा नालायक भाऊ बिभीषण रामाबरोबर उभा आहे. आणि बिभीषण रामाला सांगतो आहे की तो माझा भाऊ रावण. आणि राम आणि रावण यांनी एकमेकांना पहिल्यांदा पाहिलं. तोपर्यंत दोघांनी एकमेकांना पाहिलेलं नव्हतं. सुग्रीवाला इतका राग आला, त्या पर्वतानं त्याने एकदम उड्डाण केलं आणि एकदम रावणापाशी आला आणि रावणाच्या अंगावरती धाडकन कोसळून रावणाला धरणीवरती पाडलं. एकदम युद्धाला सुरुवात केली सुग्रीवानं. रावण नंतर सावध झाला आणि सावध झालेल्या रावणाने सुग्रीवाला पिटायला सुरुवात केली. जेव्हा सुग्रीवाला त्याने दणके द्यायला सुरुवात केली तेव्हा सुग्रीव पुन्हा उड्डाण करतो आणि पुन्हा रामाकडे येतो. तेव्हा रामचंद्र सुग्रीवाला रागवतात, सुग्रीव आहे साहस असले नृपतीस तुझं मुळीनं शोभले. तू मूर्ख आहेस. आज जर तू मेला असतं तर काय झालं असतं? युद्धाच्या सुरुवातीला सेनापती मरण पावला. म्हणजे अगदी वर्ल्ड कपची शेवटची मॅच आहे, भारताला जिंकायला 360 धावा हव्या आहेत आणि तेंडुलकर पहिल्या बॉलला 0 आउट झाला. किती टेन्शन बाकीच्या लोकांना. तू जर मेला असतास तर युद्धाच्या पहिल्याच दिवशी सुग्रीवच मरण पावला आणि सुग्रीव सेनापती आहे, सेनापतीच पडला पहिल्या दिवशी. किती वाईट परिणाम त्याचा लोकांवर झाला असता. असा बेजबाबदारपणा सेनापतीला शोभत नाही. संयमानेच राहावं लागतं. किती अफजल खानाने प्रयत्न केला की शिवाजी महाराजांनी मैदानावरती लढायला यावं म्हणून त्यांनी पंढरपूरचं मंदिर पाडलं, तुळजापूरची भवानी फोडली. शिवाजी महाराज शांत. आणि जिजाबाईंनी सांगितलंय हा बोकड प्रतापगडच्या देवीवरतीच काप, ते देवीला बळी दे. तोपर्यंत महाराज शांत आहेत. युद्धामध्ये सुद्धा अविचार करून चालत नाही. बुद्धिबळामध्ये एकदम राजा मारून चालत नाही. हळूहळू चेक देत देत एक एक प्यादं घोडं उमटत उमटत पुढे सरकायचं असतं. फार जो घिसाड घाईनं मारामारी करतो ना त्याचा राजा लवकर मरतो. फार पेशन्स लागतो युद्धामध्ये. सुग्रीवाची कानउघडणी केलेली आहे आणि मग लंकेच्या चारही द्वार खुली झाली आणि चारही द्वारावर युद्ध सुरू झालं. त्यामध्ये अंगद, हनुमान, सुग्रीव हे सगळे लोक लढतायत.
वेगवेगळ्या दारांना वेगवेगळे सेनापती आहेत. स्वतः राम लक्ष्मण लढतायत. युद्धाच्या दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष रावण आलेला आहे. पहिल्या दिवशी इंद्रजित सेनापती आहे. दुसऱ्या दिवशी रावण इंद्रजिताला म्हणतात, तू आज घरी थांब, मी जातो. वाल्मिकी रामायणातलं वर्णन आहे. राम आणि रावण समोरासमोर आले. दोघांचा बाणाचा वर्षाव सुरू झाला. रामचंद्रांनी आपल्या बाणाच्या वर्षावानं रावणाचं धनुष्य पहिल्यांदा तोडलं. रावणाच्या रथाचं चाक तोडलं. रावणाच्या रथाचा घोडा मारला. आणि रावण हातात शस्त्र नाही, रथ नाही, अशा अवस्थेत जमिनीवरती उभा आहे. आता रामचंद्राने पुढचा बाण काढायचा, तो रावणाला मारायचा आणि रावण खलास होणार. एवढंच फक्त शिल्लक राहिलेलं आहे. युद्धाच्या दुसऱ्या दिवशी 87 दिवस हे युद्ध चाललेलं आहे. महाभारत युद्ध फक्त 18 दिवसाचं आहे. राम रावण युद्ध 87 दिवसाचं आहे. त्या दुसऱ्याच दिवशी रावण मेला असता. रामचंद्र मंदस्मिन करतात आणि रावणाला म्हणतात, त्याच्या हातात शस्त्र नाही, अशा माणसाला मारणं ही आमची रीत नाही. तुला मी जीवदान दिलेलं आहे, परत जा. काय अपमान वाटला असेल रावणाला. त्या युद्धभूमीवरनं खाली मान घालून रावण गुपचूप परत निघून गेला. त्याला अतिशय मेल्याहून मेल्यासारखं झालं. तेव्हा इंद्रजिताने वडिलांना झापलं आणि म्हणाल, बाबा मी असताना तुम्ही काय मैदानावरती जाता? उद्यापासून मी तुम्हाला एकही दिवस मैदानावरती येऊ देणार नाही. मग तिसऱ्या दिवसापासून तर युद्धाच्या 73व्या दिवसापर्यंत इंद्रजित मैदानावरती आहे. 73व्या दिवशी इंद्रजित मारला गेला आणि 74व्या दिवसापासून 87व्या दिवसापर्यंत शेवटचे 14 दिवस रावण लढला आहे आणि शेवटच्या दिवशी रावण मरण पावलेला आहे. प्रचंड रणकंदन त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि हे सगळं रणकंदन सुरू असताना राम प्रयत्नवादी आहेत, लीलावादी नाही आहेत. नुसतं चमत्कार करून सैन्य मारता आलं असतं. अहो, रावणाला हार्ट अटॅक आणूनही मारता आलं असतं. मग त्यात पुरुषार्थ कोणाचा सिद्ध झाला असता? माणसाने संघटित होणं, पराक्रम करणं. एक साधा विचार करा, अयोध्येची राजकन्या पळून नेलेली आहे, तिची सुटका करायची आहे. अयोध्येचे किती नागरिक तिथे आहेत? फक्त 2, राम आणि लक्ष्मण. बाकी सगळं सैन्य कुठलं आहे? कुणी अस्वल आहे, कुणी वानर आहे, कुणी गोंड आहेत, कुणी गोंडाळ आहेत, कुणी भिल्ल आहेत, कुणी वनवासी आहेत, कुणी आदिवासी आहेत. रामचंद्रांनी स्वतःचं सैन्य स्वतः निर्माण केलं. शिवाजी महाराजांचं जे सैन्य होतं त्यात कोण सरदारांची मुलं होती? कोणी सरदाराची मुलं नव्हती. सगळे सामान्य कुटुंबातली मुलं होती. त्यांच्या हातात शिवाजी महाराजांनी तलवार दिली, त्यांच्यातली देशभक्ती जागी केली आणि त्यांच्याकडनं हिंदवी स्वराज्य निर्माण करून घेतलं. काय तानाजी मालुसरेंची फार मोठी परंपरा होती, काय येसाजी कंकची परंपरा होती, पण त्यांच्याकडनं शिवाजी महाराजांनी अद्वितीय पराक्रम करून घेतला. रामचंद्रांनी ही सगळी संघटना उभी केली, या लोकांच्या मधली अस्मिता जागी केली, त्यांचं कॅरेक्टर बिल्डिंग केलं की आम्ही सत्यासाठी लढू. हे सगळे लोक तिथे आले होते. तिथे काही लंकेत बुफे पार्टी नव्हती. सगळे मरायला आले होते. सगळ्यांना माहिती होतं युद्धामध्ये मृत्यू होऊ शकतो. कोण कोणासाठी मरायला तयार होतं? कोण कोणासाठी लढायला तयार होतं? आज रामचंद्रांनी ही जी मोठी संघटना उभी केलेली आहे. सबंध वनवासात राहताना या लोकांवरती रामचंद्रांनी उपकार केलेत. शेवटी ते राजपुत्र आहेत. ज्या ज्या प्रांतात गेले असतील तिकडली शिक्षणाची व्यवस्था लावली असेल, शेतीची व्यवस्था लावली असेल, पाण्याची व्यवस्था लावली असेल, वेगवेगळ्या योजना राबवल्या असतील, त्या लोकांच्या त्या भागातल्या राक्षसांचा संहार केला असेल, त्या लोकांना स्टॅबिलिटी दिली असेल आणि आपल्याला स्थिरता देणारा हा मनुष्य आहे, याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे म्हणून सगळं सैन्य उभं राहिलेलं आहे. रामाने लंकेला अयोध्येला मोबाईल केला नाही, ताबडतोब सैन्य पाठवा म्हणून. मिथिलेला मोबाईल केला नाही, तुमची कन्या सुरक्षित राहावी असं वाटत असेल तर 5000 लष्कर पाठवा. सगळं लष्कर रामाचं आहे. रामाने उभं केलेलं लष्कर आहे. आणि प्रचंड रणकंदनामध्ये एक दिवस इंद्रजितानं जी शक्ती फेकली त्या शक्तीनं लक्ष्मण बेशुद्ध पडलेला आहे. विचित्र वातावरण निर्माण झालेलं आहे. रोज युद्ध संपलं की संध्याकाळी रामचंद्र वेगवेगळ्या जखमी लोकांना भेटतात, त्यांच्यावर उपचार चालू असतात. आज रामचंद्र पहिल्यांदा आले
ते धावत धावत आपल्या तंबूकडे आले. तिथं लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेमध्ये. विभीषणाला बोलावून घेतलं. विभीषणा काय करता येईल? विभीषण म्हटला, रावणाचा वैद्य आहे सुषेण, फार हुशार आहे. हनुमंताने विचारलं, कुठे राहतो? ऑर्डिनन्स फॅक्टरी. कुठल्या भागात? एरिया सांग. कारण हनुमंताची मिरवणूक निघाली होती, त्याला सगळे रस्ते पाठ होते. विभीषणाने नेमका पत्ता सांगितला. हनुमंताने रात्रीतनं सुषेणला उचलून आणलं. झोपेतच होता, तसाच उचलून आणला. रामचंद्राने सुषेण वैद्याला सांगितलं की वैद्यराज, तुमचं काम पेशंटला बरं करणं आहे. पेशंट कोणत्या पक्षाचा आहे हा तुम्ही विचार करायचा नाही. काँग्रेसचा असो नाही तर भाजपचा असो, त्याला बरं करणं हे तुमचं काम आहे. हा रामाचा आहे मग याला मारलं पाहिजे असा हा तुमचा वैद्याचा धर्म नाही आहे. वैद्याने आपल्या धर्मानुसार वागलं पाहिजे. तर तुम्ही माझ्या भावाला बरं करा. ही रामाची भाषा. हनुमंत म्हणतात, सकाळी लक्ष्मण उठला तरच तुम्ही परत जाल, नाही तर दोघांचा अग्नी संस्कार एकत्र. ही हनुमंताची भाषा. सुषेण सांगतात, याला 2-4 प्रकारच्या वनस्पती लागतील. एक संदिनी म्हणून वनस्पती आहे. इंद्रजिताने जे शस्त्र फेकलंय तळ्याच्या छातीमध्ये फ्रॅक्चर झालेलं आहे, हाडं तुटलेली आहेत. ते जोडण्यासाठी संदिनी नावाची वनस्पती आहे. तिचा रस त्याला छातीला लेप लावायला लागेल. याचं शरीर जे आहे ते काळं पडत चाललेलं आहे. सुवर्णकर्णी या नावाची वनस्पती जी आहे तिचा रस पिळून त्याच्या तोंडात घालावा लागेल. मग त्या रसामुळे त्याचं शरीर पुन्हा पिवळं धमक पडायला सुरुवात होईल, सुवर्णासारखं होईल. याचा छातीचा पंप जो आहे, हृदयाचा पंप, तो मंद होत चाललेला आहे. तो सकाळपर्यंत बंद होऊ शकतो. जर संजीवनी नावाची वनस्पती आणली आणि ती याच्या नाकाला हुंगायला दिली तर याचा हृदयाचा पंप जो आहे तो पूर्वीसारखं द्रुत गतीनं सुरू होईल. विशल्यकर्णी नावाची वनस्पती आणायला लागेल. याला जी जखम झालेली आहे ती जखम कमी व्हावी यासाठी पेन किलर म्हणून ती विशल्यकर्णी काम करेल. या 4 वनस्पती आणायला लागतील. मात्र या सगळ्या वनस्पती हिमालयापाशी मिळतात आणि त्या सूर्योदयाच्या पूर्वी आल्या तर त्यांचा उपयोग होईल. सूर्योदयानंतर या वनस्पतींचा उपयोग होत नसतो, त्या रात्रीच काम करतात. आता कोण जाणार? रामचंद्र हनुमंताकडे पाहतात. मोस्ट रिलायबल कुरिअर सर्व्हिस म्हणजे हनुमंत. कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंदाद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे. हनुमंताने विचार केला, युद्ध किती दिवस चालेल माहिती नाही, किती लोक आजारी पडतील माहिती नाही. प्रिस्क्राईब मेडिसिन नेण्यापेक्षा मेडिकल स्टोअर्सच घेऊन गेलं तर कायमचं उपयोगी पडेल. त्याने आपला सर्व द्रोणागिरी उचलला की सगळ्या वनस्पती उपयोगाला पडतील. किती काय दिवस युद्ध चाले ना, आपल्याकडे औषधाचा स्टॉक कायम, म्हणून सगळं ते उचललं. इकडं राम लक्ष्मण हाका मारतायत, लक्ष्मणा उठ, तू आजपर्यंत माझं ऐकलेलं असं कधी झालं नाही. मी हाक मारले की तू धावत आलास, आज तू बोलत का नाहीस? पहाटे 2च्या सुमारास रामांच्या छावणीला शोककळेचं रूप आलेलं आहे. लक्ष्मणाला तसंच सोडतात आणि राम समुद्राच्या काठी येतात आणि राम म्हणतात, सकाळी जर लक्ष्मण उठणार नसेल तर आता हे युद्ध संपलं, मला युद्ध करायचं नाही. मी जरी युद्ध जिंकलो आणि सीतेला घेऊन मी अयोध्येत गेलो, मला जर सुमित्रेने विचारलं, रामा माझा मुलगा कुठे आहे, मी काय उत्तर देऊ? उर्मिलाने मला विचारलं, भाऊजी हे कुठे गेलेत, मी काय उत्तर देऊ? ज्याला माझ्या सेवेसाठी नेलं होतं तो मेला म्हणून सांगू? लक्ष्मण जर मरणार असेल तर मला हे युद्ध करायचं नाही. सीतेला जिवंत राहायचं असेल तिने जिवंत राहावं, मरायचं असेल समुद्रात प्रवेश करावा. माझ्या दृष्टीने हे युद्ध संपलं. लक्ष्मण जर जगणार नसेल तर मला युद्धामध्ये काही रस नाही आहे. लक्ष्मण हा रामचंद्रांचा बहिश्चर प्राण असं वाल्मिकी वर्णन करतात. राम सगळ्यांशिवाय जगू शकतात, लक्ष्मणाशिवाय जगू शकत नाही. आणि अशा प्रकारे शोकाची दाट छाया त्या छावणीवरती पसरली असताना एकदम हनुमंत आले आणि त्यांनी तो द्रोणागिरी आणला. उपचार झाला. सकाळी 6 वाजता लक्ष्मण एकदम सिद्धीवरती आले आणि एकदम धनुष्य बाण घेऊन म्हणाले, इंद्रजित कुठे?
दरम्यान लंकेत बातमी पसरली की सुषेण वैद्यांनी उपचार केले आणि त्यामुळे लक्ष्मण जिवंत झाला आहे आणि तो आता सम्रांगणावरती आज येणार आहे. रावण इंद्रजिताला सांगतात की इंद्रजिता, आज तू जाऊ नकोस, आज मी जातो. इंद्रजित म्हणतो, आज मी तर लक्ष्मण मारल्याशिवाय येतच नाही, तो अर्ध्यात सुटलेला आहे, आज मी त्याला मारूनच येतो. त्या दिवशी लक्ष्मण आणि इंद्रजित हे समोरासमोर एकमेकांना भिडले आणि इंद्रजिताला लक्ष्मणाने असा एक बाण लगावला की इंद्रजिताचं मुंडकं उडालं आणि इंद्रजित खलास झाला. इंद्रजिताचं प्रेत जेव्हा रावणाने पाहिलं, मंदोदरी तिचे शोक करत होती, तेव्हा रावण पहिल्यांदा मंदोदरी म्हणाला की मंदोदरी, शूर्पणखेच्या नादी लागून मी आयुष्यात फार मोठी चूक केली, मी सीतेला आणलं, मी ते आणायला नको होतं, माझ्यातून तो मोठा अपराध झाला, तिच्या नादी मी लागलो. कारण इंद्रजित हा त्याचा सर्वात लाडका पुत्र होता. जसं दशरथांचं रामावर प्रेम, तसं इंद्रजितावरती रावणाचं प्रेम होतं आणि तो मेल्यानंतर रावणाला पहिल्यांदा पश्चाताप झाला. मंदोदरी म्हणते, नाथ, आता तरी सीता परत करा, आता तरी युद्ध थांबवा. तेव्हा रावण म्हणतो, मंदोदरी, आता युद्ध थांबवण्यातही मजा नाही आहे आणि युद्ध जिंकण्यातही मजा नाही आहे, आता रामाच्या हस्ते मरण्यातच मजा आहे. मी जर जिवंत राहिलो, समजा युद्ध जिंकलो आणि जिवंत राहिलो, तरीसुद्धा माझ्या विधवा सुना जेव्हा माझ्याजवळ येतील आणि मला काहीतरी खायला आणून देतील, तेव्हा माझ्या मनात हे शल्य सतत राहील की माझ्या सुखासाठी या सगळ्या स्त्रियांना मी विधवा केलं. आता युद्ध थांबवण्यापेक्षा युद्धात रामाच्या हातून मरण्यातच मजा आहे, मान आहे, त्याचा सन्मान आहे. असं म्हणून दुसऱ्या दिवसापासून राम प्रत्यक्ष लढतात, रावण लढतात, दोघं समोरासमोर अनेकदा येतात. भीषण संग्राम दोघांच्या मध्ये झालेला आहे. ज्या दिवशी रावणाचा वध झाला त्याच्या 2 दिवस आधी अगस्त्य मुनी तिथे आलेले. अगस्त्य मुनींनी एक मंतरलेला बाण रामांच्या हातात दिलेला आहे. रामानं सांगितलं, रामा, आदित्य कवच म्हण. रामांकडनं त्याने आदित्य कवच पाठ करून घेतलेलं आहे. पहाटे 3 वाजता रामचंद्रांनी आदित्य कवच म्हटलेलं आहे आणि अगस्त्य मुनी सांगतात की आज मैदानावरती जाताना आदित्य कवचाचा पाठ म्हणून तू मैदानावरती जा, हा बाण मारला की रावण आज मरणार आहे. त्या 87व्या दिवशी रामचंद्रांनी आदित्य कवचाचा पाठ म्हणून अगस्त्य मुनीने दिलेला जो बाण आहे तो सोडला आणि त्या बाणाने रावणाचं मस्तक उडालेलं आहे आणि रावण धरणीवरती कोसळलेला आहे. रावणाला 10 तोंड होती, त्याच्या नाभीमध्ये त्याची शक्ती होती. हा सगळा अचरटपणा वाल्मिकी रामायणात नाही. त्याला एकच तोंड, दशरथ म्हणजे रामाचा पिता म्हणून 10 तोंड असलेला रावण, अशी कल्पना काही लोकांनी केलेली आहे. त्याची 10 इंद्रिय बहिर्मुख होती एवढाच त्याचा अर्थ आपण घेऊ. पण रावणाला एकच तोंड होतं. रामचंद्राने त्याचा वध केला आणि मग सीतेची सुटका झाली. रामचंद्राने सीतेचा स्वीकार केला. विभीषण जो आहे तो रामचंद्रांना म्हणतो, रामा, आता अयोध्येला कशाला परत जात आहे, इथंच राहा, माझा राज्याभिषेक नको, तुम्ही स्वतःचा राज्याभिषेक करून घ्या आणि तुम्हीच लंकेचे राजा व्हा. लक्ष्मणाला ही कल्पना फार आवडते. लक्ष्मण जरा तुसडा आहे. लक्ष्मण तो, रामा, आता त्या कैकेचं तोंड पडायची माझी तरी काही इच्छा नाही आहे. तेव्हा मला तर ही लंका आवडली आहे, छान सोन्याची लंका आहे, आपण इथं राहू. रामचंद्रांच्या मुखातनं एक सुभाषित बाहेर पडतं, अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. किती सुंदर लंका असली तरी मला माझी मातृभूमी जी आहे ती स्वर्गापेक्षा जास्त प्रिय वाटते. 5.5 वर्षे विवेकानंद अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स या पौरात्य राष्ट्रांमध्ये होते. जेव्हा भारतात निघाले त्या लंडनमधल्या पत्रकारांनी विचारलं, स्वामीजी, 5.5 वर्ष आमचं वैभव तुम्ही पाहिलं, आमची वैज्ञानिक प्रगती पाहिलीत, आता तुमचा दरिद्री भारत तुम्हाला कसा वाटेल, तुमचा गुलाम भारत तुम्हाला कसा वाटेल. स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं, नाउ द सॉइल ऑफ इंडिया विल बी हायेस्ट हेवन फॉर मी. आता भारताची माती सुद्धा मला स्वर्गतुल्य वाटेल. नभात अनेक तारे आहेत, नवी नक्षत्रे, अनेक तारे असतील, पण मला कोणता तारा प्रिय आहे, श्री भरतभूमीचा तारा, तो मला सर्वात प्रिय आहे. ने मदसी ने
परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. मला माझी मातृभूमी प्रिय आहे, रामचंद्र सांगतात. आणि ते विभीषणाला म्हणतात, एकच तू माझ्यासाठी कर. आता दिवस फार थोडे राहिले, आम्हाला वेळेवरती पोचलं पाहिजे. तू तुझं पुष्पक विमान आम्हाला दे. आणि हनुमंताला सांगतात, तू आधी पुढे जा, कारण मानासी टाकले मागे गतीसी तुलना नसे. पुष्पक विमानापेक्षा भारी विमान हे. तू आधी अयोध्येत जा आणि भरताला सांग की रामचंद्र येत आहेत, काही करू नकोस, पोचतायत, एवढं निरोप तू दे. म्हणून रामदूता प्रभंजना, तो दूत आहे. रामाचे सगळे व्यवस्थित कामं हनुमंताने केलेली आहेत. मोस्ट रिलायबल कुरिअर सर्व्हिस सर्वात आधी, आणि अगदी होम डिलिव्हरी, घरात जाऊन हनुमंताला पुढे पाठवलं. विभीषणाचा राज्याभिषेक उरकला. पुष्पक विमानामध्ये राम, लक्ष्मण, सीता, बाकीची सगळी मंडळी आहेत ती बसली. रामचंद्रांचा व्यवहार किती शुद्ध आहे ते पहा, ते सांगतो आणि थांबतो. किती शुद्ध व्यवहार रामचंद्रांचा आहे. हे पुष्पक विमान मुळात कोणाचं आहे? कुबेराचं आहे. ते रावणाने ढापलेलं आहे. रामाने का पुष्पक विमान मागून घेतलं? त्यांना लवकर जायचं होतं म्हणून नाही. हनुमंताच्या खांद्यावर दोघे बसून लवकर जाऊ शकले असते पुढे, बाकीचे पाठीमागनं आले असते. पण मुद्दाम पुष्पक विमान एवढ्यासाठी मागून घेतलं की त्या पुष्पक विमानातनं प्रभू अयोध्येला पोहोचले. राज्याभिषेकासाठी कुबेराला आमंत्रित केलं. कुबेर राज्याभिषेकाला आला. विभीषण राज्याभिषेकाला होता. तेव्हा रामचंद्र विभीषणाला म्हणतात की विभीषणा, हे जे पुष्पक विमान आहे हे आपलं नाही आहे, ते कुबेराचं आहे. आपण कुबेराला परत देऊयात का? विभीषण म्हणतो देऊन टाका, त्याला काही मोह नव्हताच कशाचा, तुम्हाला कुशाला देऊन टाका. रामचंद्राने ते पुष्पक विमान कुबेराला परत केलेलं आहे. राखो जाणे नीती न्याय, न करवी अन्याय, कठीण समय उपाय करू जाणे. ऐसा पुरुष ठारणेचा, तोच आधार जगताचा, दास म्हणे रघुनाथाचा, गुण घ्यावा. राम परत आले, किती भरताना आनंद झालेला आहे. 3 प्रदक्षिणा रामचंद्रांनी त्या विमानानं आपल्या अयोध्या नगरीला मारलेल्या आहेत. अयोध्या नगरीत ते भूमीतनं उतरलेले आहेत. सर्वात पुढे वसिष्ठ मुनी आहेत. ते आलिंगन देऊन आपल्या शिष्योत्तमाचं स्वागत करतायत. पाठीमागे भरत आहे. भरत राम, लक्ष्मण, सीता यांना साष्टांग नमस्कार घालतो. तेव्हा कालिदासांच्या प्रतिभेला भरता येतं. आणि कालिदास म्हणतात, सगळ्या राज्याचा उपभोग घेता येणं शक्य असताना नंदीग्रामला राहून तपपूत जीवन जगणाऱ्या भरताच्या मस्तकामुळे सीतेचं चरण पवित्र झालं का? रावणाच्या वनवासात राहून कधीही परपुरुषाचं चिंतन न करणाऱ्या सीतेच्या पवित्र जीवनामुळे भरताच्या मस्तकाचं पावित्र्य वाढलं. कृतार्थ झाले सगळे लोक. रामांना कौशल्याच्या महालात न्यायचं ठरलं होतं. रामचंद्रांनी सांगितलं, नाही, मला कैकेच्या महालात न्या. मिरवणुकीचा रस्ता बदलायची पद्धत रामाने सुरू केली. तिकडून न्या म्हटलं. कैकेच्या महालामध्ये रामचंद्रांचं आगमन झालं. आणि आगमन झाल्यावर कैकेयी म्हणते की रामा, कुमाता क्वचित असते, कुपुत्र फार असतात, सुपुत्र क्वचित असतो, कुमाता क्वचित असते. पण क्वचित असलेला सुपुत्र तू ठरला आणि क्वचित असलेली कुमाता मी ठरले. तेव्हा रामचंद्र म्हणतात की आई, हे ऐकायसाठी मी इथं आलेलो नाही. या महालात मी पहिल्यांदा एवढ्यासाठी आलो आहे की तू जर मला वनवासात पाठवलं नसतं तर हे कार्य माझ्यातून घडलं नसतं. हा राक्षस संहार, हा रावणवध, हे भूमीचं शुद्धीकरण हे तुझ्यामुळे झालं. यंदाची भारतरत्न तुला. कैकेयीचं कौतुक करतात. एतत् रामस्य रामत्वम. रामाचं रामपण जे आहे त्याच्या व्यवहारामध्ये कुठेही मनामध्ये कैकेयीबद्दल आडी नाही आहे. वनवासात भरत जेव्हा त्यांना घ्यायला आला तेव्हा चित्रकूट पर्वतावरनं भरत जेव्हा परत निघाला त्या राम एकट्या भरताला बाजूला घेतात आणि म्हणतात, तुला सांगायला संकोच वाटतो, पण भरता, मी येईपर्यंत कैकेयीला काही बोलू नकोस आणि तिला वाईट वागवू नकोस, हे रामचंद्र सांगतात. किती रामांचं अंतःकरण सरळ आहे, किती रुजुता आहे. म्हणून रामचंद्रांचं रामपण जे आहे त्याच्या प्रसंगांमध्ये आहे. अशा रामांनी सीतेचा त्याग केला, ही चूक केली का?
उद्या ह्या प्रश्नाचं उत्तर सीता त्यागाचं आख्यान, सीतेचा अंत, रामलक्ष्मणांचा अंत आणि रामायणाचा शेवट हा सगळा भाग उद्याच्या शेवटच्या प्रवचनात आपण पाहू. मोठ्या प्रेमाने आपण मी विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.